प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग। याच्यावर भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देहू निवासी संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि अद्वैतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठाल 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 विठाल। हो, तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अनेक अभंग आहेत आणि प्रत्येक अभंगाला वेगवेगळं प्रकरण दिलेलं आहे। त्यापैकी काही अभंग नामपर प्रकरणातील असतात, काही अभंग मागणीपर प्रकरणातील असतात, काही अभंग उपदेशपर प्रकरणातील, संतपर प्रकरणातील, अद्वैतपर प्रकरणातील। त्यापैकी तुकोबारायांच्या गाथ्यामधील अद्वैतपर प्रकरण आहे आणि त्या अद्वैतपर प्रकरणातील आजचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। ज्या पद्धतीचा आजचा कार्यक्रम आहे, ज्या निमित्तानं आजचा कार्यक्रम आहे, त्याच पद्धतीचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, या ठिकाणी कैलासवासी दत्तात्रय संभाजी शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, प्रथम वर्ष श्राद्ध निमित्तानं हे आयोजित केलेला आजचा कीर्तनाचा कार्यक्रम ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणी नतमस्तक होतून सेवेला सुरुवात करतो। विठाल 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 विठाल। हो, या ठिकाणी आपला आजचा जो कार्यक्रम आहे तो वर्ष श्राद्धानिमित्तानं म्हणजे प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं कार्यक्रम आहे। कैलासवासी दत्तात्रय संभाजी शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं या ठिकाणी आपण जमलेलो आहोत। पहा, मनुष्य जन्माला आला की त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे। एकदा मनुष्य जन्माला आला की त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे। ज्या वेळेस माणूस जन्माला येतो त्याच दिवशी महाराज काय करते, सटवी त्याच्या कपाळावरती काय करते, त्याची आयुष्य मर्यादा लिहून ठेवते आणि ती आयुष्य मर्यादा लिहिली आणि ती आयुष्य मर्यादा संपायला आली की त्या माणसाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे। मग कोणीही असो, प्रत्येकाला या ठिकाणावरून जावं लागणार आहे। म्हणून आज यांना जाऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे आणि 1 वर्षाचा कालावधी उलटून गेल्याच्या नंतर आज त्यांचं वर्ष श्राद्ध म्हणजे प्रथम पुण्यस्मरण आहे। प्रथम पुण्यस्मरण म्हटलं की बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये येतं की काय कार्यक्रम ठेवायचा। प्रथम पुण्यस्मरण म्हटलं की बऱ्याच ठिकाणी काय वेळेस काय करतात, प्रवचन ठेवतात, कीर्तन ठेवतात, काही ठिकाणी महाराज श्रीमद भागवत कथा 7 दिवस ठेवतात। का? कारण महाराज त्याच्या मागे एक कारण आहे। काय कारण आहे? जर प्रथम पुण्यस्मरण आपण केलं आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी, वर्ष श्राद्धाच्या दिवशी जर एखादं सत्कार्य आपण केलं, भगवंताचं नामचिंतन केलं, तर जी पुण्य आत्मा या ठिकाणावरून निघून गेलेली ना आणि ज्याच्या निमित्ताने या ठिकाणी तो कार्यक्रम ठेवलेला आहे ना, त्या पुण्य आत्माला काय होतं, अजून पुण्य प्रदान होतं आणि पुण्य प्रदान झाल्याच्या नंतर अन्य जीवामध्ये ज्या वेळेस तो माणूस जन्म घेतो त्यावेळेस महाराज त्याला काही त्रास होत नाही, अन्य जीव त्याला लवकर भेटत असतो। विठाल 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 विठाल। हो, म्हणून प्रथम पुण्यस्मरण असेल, प्रथम वर्ष श्राद्ध असेल, ही कार्यक्रम आपण करत असतो। पहा, वर्ष श्राद्ध म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे। वर्ष श्राद्ध कशाला म्हणतात, पुण्यस्मरण का करायचं असतं, पुण्यस्मरण कसं करायचं असतं। तुम्ही पहा, माणूस जन्माला आला की त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे महाराज, एक ना एक दिवस त्याला जावं लागणार आहे। ज्या वेळेस माणूस जन्माला येतो आणि त्याची आयुष्य मर्यादा संपल्याच्या नंतर या पृथ्वी तलावरून निघून जातो त्यावेळेस महाराज देह गेल्याच्या, आत्मा निघून गेल्याच्या नंतर त्या देहाला, त्या शरीराला आपल्या इकडे किती दिवस ठेवतात? झोपले काय तुम्ही? किती दिवस ठेवतात आपल्या इकडं माणूस निघून गेल्याच्या नंतर? होय मास्तर, किती दिवस ठेवतात? 2-4 दिवस, 3 दिवस, 1 दिवस, किती ठेवतात? लईत लई झालं 4 ते 5 तास, बर का। एखादा समजा लांबचा नातेवाईक असेल तर लांबचा नातेवाईक असल्याच्या नंतर तो येईपर्यंत म्हणजे एक 7 ते 8 तास त्याला काय करतात, ठेवतात आणि 7 ते 8 तासानंतर त्याला काय करतात, घराच्या बाहेर काढतात आणि कुठे नेतात, स्मशानभूमीमध्ये। आणि स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात, बर का। अंत्यसंस्कार केल्याच्या नंतर ज्या वेळेस त्याचा अंत्यसंस्कार होतो, अंत्यसंस्कार केल्याच्या नंतर हे झालं त्याचं पहिलं काम, बर का। हे पहिलं काम झाल्याच्या नंतर, हे संस्कार पहिला झाल्याच्या नंतर अंत्यसंस्कार झाला की अंत्यसंस्कार झाल्याच्या नंतर आपण सगळेजण काय करतो, कुठे येतो, घरी निघून येतो, माघारी, बरोबर आहे का नाही। आणि घरी माघारी निघून आल्याच्या नंतर अंत्यसंस्कार पहिला झाला त्या देहावर आणि अंत्यसंस्कार झाल्याच्या नंतर पुन्हा 3 दिवसांनी एक कार्यक्रम करतात। काय म्हणतात त्याला आपल्या इकडं?
त्या देहाचा काय करतात, सावडायचा कार्यक्रम आपल्या इकडे करतात, बरोबर आहे का नाही? आणि ती सावडायचा कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आता काय काय भागामध्ये अशी पद्धत आहे, सावडायचा कार्यक्रम करतात आणि त्याच दिवशी काय करतात, एका सुपलीमध्ये एक वडाचं पान आणि ते वडाचं पान घेऊन त्याच्यावर काय करतात, पिंड ठेवतात. कशाचा पिंड? काय काय भागामध्ये काय करतात, भाताचा पिंड असतो आणि काय काय भागामध्ये गव्हाच्या कणकीचा पिंड असतो. मग तो पिंड त्याच्यावर ठेवल्याच्या नंतर तो सावडायचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर, सावडल्याच्या नंतर तिथून पुन्हा जोपर्यंत ज्या दिवशी त्या देहावरती अंत्यसंस्कार करतात तिथून सावडायच्या कार्यक्रमापर्यंत सावडण्यापर्यंत काय करतात, त्या ठिकाणी ती जी आत्मा असते त्या ठिकाणी ती काय करते, स्मशानभूमीमध्ये राहते. ज्या वेळेस त्या माणसाचा जीव जातो, ज्या वेळेस त्या माणसाचा देहावसान होतं, त्यावेळेस अंत्यसंस्कारापर्यंत ती जी आत्मा जी असते ना महाराज, ती आत्मा त्या घरामध्येच राहते. किती तास? 5 तास, 6 तास, 7 तास म्हणा, किती वेळ असेल तेवढ्या वेळ, बरं का. आणि ज्या वेळेस त्याचा अंत्यसंस्कार होतो, अंत्यसंस्कार झाल्याच्या नंतर तिथून 3 दिवस म्हणजे सावडायच्या कार्यक्रमापर्यंत काय करतात, सावडायच्या कार्यक्रमापर्यंत ती जी आत्मा असते ना महाराज, ती आत्मा कुठं राहते, स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी राहते. आणि स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी राहिल्याच्या नंतर तिथून पुन्हा 10 दिवसांनी आपल्याकडे काय करतात, सावडायचा कार्यक्रम झाला की सावडायचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर 10 दिवसांनी परत 13व्या दिवशी काय करतात, गंगा पूजनाचा म्हणजे ती राग जी असते ती राग एखाद्या पोत्यामध्ये म्हणा, एखाद्या पिशवीमध्ये भरून काय करतात, आपल्या इकडे कुठं नेतात, गंगेला म्हणा, चंद्रभागेला म्हणा, इंद्रायणीला, अशा तीर्थाच्या ठिकाणी काय करतात, गंगा पूजनाचा त्या ठिकाणी कार्यक्रम करतात. कुठं? 13व्या दिवशी. मग 13व्या दिवशी तो कार्यक्रम झाला की 13व्या दिवशी झाल्याच्या नंतर त्या माणसाचा 13वा झाल्याच्या नंतर त्या माणसाचं गंगा पूजन असेल ते झाल्याच्या नंतर काय करतात, तिथून 13व्या दिवशी ज्यावेळेस गंगा पूजनाचा कार्यक्रम होतो, 13वा होतो, त्याच्यानंतर 1 वर्षापर्यंत म्हणजे वर्षश्राद्धपर्यंत काय करतात, तो जो ती जी आत्मा आहे ती आत्मा महाराज स्वर्गस्थानी किंवा वैकुंठाला जाण्यासाठी त्या आत्मेला जितका त्रास होतो ना महाराज, त्या आत्मेला त्रास कमी होण्यासाठी, त्या आत्म्याचा त्रास कमी होण्यासाठी, त्या जीवाला कमी त्रास भोगण्यासाठी 1 वर्ष त्या ठिकाणी वैकुंठाला स्वर्गाला जाण्यासाठी लागतात. मग 1 वर्षापर्यंत स्वर्गाला जाण्यासाठी त्या आत्म्याला जितका त्रास होतो ना महाराज, तो त्रास कमी व्हावा आणि पुढच्या जीवामध्ये पटकन त्या आत्म्याला काय व्हावा, जन्म मिळावा, याच्यासाठी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम केला जातो. विठाल विठाल हो. एकदा वर्षश्राद्ध झालं की वर्षश्राद्ध पुण्यस्मरण झाल्याच्या नंतर धर्मशास्त्र असं सांगतं, त्या जीवानं केलेलं जे पुण्य आहे ना महाराज, त्या पुण्यामध्ये अजून पुण्याची भर पडावी याच्यासाठी हे सत्कार केले जातं. याच्यासाठी कीर्तन, प्रवचन, कथा त्याच्या नावाने केले जाते. असो, आणि त्याच पद्धतीचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आज कैलासवासी दत्तात्रय संभाजी शिंदे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्ताने म्हणा, प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने म्हणा, वर्षश्राद्ध ही आपली अलीकडची भाषा झाली, पण प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या केलेल्या त्यांनी पुण्याचं स्मरण करणं याला म्हणायचं प्रथम पुण्यस्मरण. आणि ते प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. त्याच पद्धतीचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. पहा, या अभंगातून तुकोबराय आपल्या जीवनात केलेला खडतर जीवनातला प्रवास तुकोबराय सांगतात. इतका प्रवास केला की काही साधक मंडळींनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज एवढी तुम्ही खडतर साधना करता, एवढा तुम्ही आटापिटा करता, एवढे कष्ट घेताय कशासाठी? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, याजसाठी केला होता टहास. याजसाठी म्हणजे तरी नेमकं कशासाठी? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवट गोड होण्यासाठी तुकोबराय म्हणतात मी अट्टहास केला. साधकांनी विचारलं, महाराज शेवट गोड होण्यासाठी तुम्ही अट्टहास केला म्हणताय, पण शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय होणं? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची. तुकोबराय म्हणतात, मी निश्चिंत अवस्थेला प्राप्त झालो, माझ्या जीवनातली सर्व चिंता संपली आणि निश्चिंत अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर माझ्या जीवनातली तृष्णेची धाव कुंटली, असं तुकोबराय सांगतात. त्यावेळेस साधकांनी विचारलं, महाराज अहो कोणताच माणूस निश्चिंत अवस्थेला प्राप्त होत नाही. एवढंच नाही तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये त्या प्रत्येक माणसाला तृष्णेनं, त्या वासनेनं इतकं वेगळं करून सोडलंय, इतका त्रास त्या वासनेनं दिलेला आहे. पण तुकोबराय तुम्ही वासनेवर विजय कसं काय मिळवला? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, कवतू कवाटी झाले या विचाची, नाम मंगळ
मंगळाचे ते निगणे. तुकाराम महाराज म्हणतात भगवंताच्या मंगल नामामुळे काय हे सगळं घडून आलं. भगवंताच्या मंगल नामामुळे माझा शेवट गोड झाला. भगवंताच्या मंगल नामामुळे मी निश्चिंत अवस्थेला प्राप्त झालो आणि भगवंताच्या मंगल नामामुळे माझी तृष्णेची धाव कुंटली असं तुकोबाराय सांगतात. साधकांनी विचारलं मग आता तुम्ही सर्व तुमच्या जीवनातली तृष्णा संपली, तुमच्या जीवनातलं निश्चिंत अवस्थेला तुम्ही प्राप्त झालात, नव्हे तुमचा शेवट गोड झाला असं तुकोबारायांना साधकांनी विचारलं. साधक म्हणतात एवढं सगळं तुमच्या जीवनात झालं, मग आता तुमच्या जीवनात काहीच शिल्लक राहिलं नाही, मग आता तुम्ही राहिलेलं आयुष्य काय करणार? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात की एक सुंदर मुक्ती नावाची मुलगी आहे, त्या मुलीबरोबर मी लग्न करणार आहे आणि राहिलेलं आयुष्य खेळीमेळी आनंदी वातावरणात घालणार आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी. विठाल 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 विठाल. हो, असा हा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ झाला. जेवढा आपल्याला एका तासामध्ये या अभंगावर चिंतन करता येईल तेवढा आपण या ठिकाणी या अभंगावरती चिंतन करणार आहे. पहा, आजचा जो कार्यक्रम आहे तो प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं वर्षश्राद्धानिमित्तानं कार्यक्रम आहे. वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण असेल, 10वा असेल, दशक्रिया विधी असेल किंवा 13वा गंगापूजन असेल, हे सगळे कर्म जे आहेत ना महाराज हे सगळे जीवावर केले जातात. का करतात जीवावर? त्याचं सुद्धा कारण आहे. काय कारण आहे? तर महाराज आपल्यासारख्या जीवाला या ठिकाणी यावंच लागतं. हे कर्म भोगण्यासाठी आपल्या जीवाला यावंच लागतं म्हणून आपलं वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण करतात. संतांना या ठिकाणी यावं लागत नाही. संत हे स्वतःच्या इच्छेने येतात म्हणून काय करतात? त्यांचं पुण्यतिथी उत्सव करतात. आणि देवाचा महाराज जयंती उत्सव केला जातो. का? कारण देवाला महाराज काय करावं लागतं? आणावं लागतं म्हणून त्याचा जयंती उत्सव करतात. विठाल 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 विठाल. हो, म्हणून त्याचा काय करतात? जयंती उत्सव करतात. देवाला आणावं लागतं महाराज. देव स्वतःच्या इच्छेने येत नाही आणि देवाला यावं सुद्धा लागत नाही. देवाला काय करावं लागतं? आणावं लागतं. आणेला रूपावळे करुणी खरे हरिदासी किंवा वैकुंठीचा देव आणिला भूतळा. तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताला आणावं लागतं म्हणून काय करतात? देवाचा जयंती उत्सव केला जातो. आणि पुढं संतांचा पुण्यतिथी उत्सव करतात. का संतांचा पुण्यतिथी उत्सव केला जातो? कारण महाराज संतांना आणावंही लागत नाही आणि संतांना यावंच सुद्धा लागत नाही. संत काय आहेत? स्वतःचे मालक आहेत. संत स्वतःच्या इच्छेने येतात आणि स्वतःच्या इच्छेने जात असतात म्हणून त्यांना आणावं लागत नाही महाराज. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावी वरताय, साच भावी वरताय, साच भावे वरताय, साच भावे वरताय. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे, बोलिले जे ऋषी, साच भावे वरताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी, साच भावे वरताया वरताया. तुकोबाराय सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. तुकोबाराय म्हणतात ते संतांना यावं लागत नाही. संत स्वतःच्या इच्छेने येतात. शोधून या आले संत हिताहित जगाचे किंवा येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. तुकोबाराय म्हणतात की संतांना यावं लागत नाही. संत स्वतःच्या इच्छेने येतात म्हणून त्यांचा काय करतात? पुण्यतिथी उत्सव करतात. देवाचा जयंती उत्सव, संतांचा पुण्यतिथी उत्सव आणि आपल्यासारख्या जीवाचं काय केलं जातं? श्राद्ध केलं जातं. का? कारण आपल्यासारख्या जीवाला महाराज या ठिकाणी कर्म भोगण्यासाठी या ठिकाणी यावंच लागतं.
चकारार्थी सांगितलेला यावंच लागतं महाराज. कर्मानुभव गच्छती जीव एका, हे कर्म भोगण्यासाठी आपल्याला यावंच लागतं, म्हणून आपलं वर्ष श्राद्ध केलं जातं. पहा आज या ठिकाणी यांना जाऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. माणूस जन्माला आला की त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे. मग कुणी असू द्या महाराज, आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ चला, कोई बंधा जंजीर. कबीरजी म्हणतात की कोणी असू द्या, राजा असू द्या नाहीतर रंक असू द्या, तो जन्माला आला की त्याला एक ना एक दिवस महाराज काय करावं लागणार आहे, जावं लागणार आहे. विठाल विठाल हो, या ठिकाणी वशिलेबाजीचा संबंध येतच नाही महाराज. बाकी तुम्ही कुठेही वशिला लावा, पण मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजीचा संबंध येत अजिबात नाही. महाराज तर सांगतात मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. महाराज म्हणतात की बाबा अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा होता, त्या अभिमन्यूला सुद्धा वशिल्यानं मरण टाळता आलं नाही. महाभारतामध्ये बघा, ज्याचा मामा भगवान श्रीकृष्ण आहे आणि ज्याचा बाप धनुर्धर अर्जुन आहे, अशा अभिमन्यूला सुद्धा वशिल्यानं मरण टाळता आलं नाही. मग महाराज विचार करा, ज्याचा मामा देव आहे त्याला वशिल्यानं मरण टाळता आलं नाही, मग आपल्या मामाचा हिशोब लावण्यात काय अर्थ आहे का? अजिबात नाही महाराज. तुम्ही पहा, एवढंच नाही, याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. अरे प्रभू रामचंद्रासारखा पुत्र ज्याचा मुलगा आहे, प्रभू रामचंद्रासारखा पुत्र आहे, आणि एवढंच नाही, जगन्माता सीता ज्याची सून आहे, एवढंच नाही महाराज, तर अशा दशरथ राजाला सुद्धा इंद्रासारखा मित्र ज्याचा, इंद्रासारखा राजा ज्याचा मित्र आहे, असा दशरथ राजाची सुद्धा तुम्ही अवस्था पहा काय झाली. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. त्या दशरथ राजाचा तुम्ही विचार करा. अहो भगवान रामचंद्र ज्याचा पुत्र आहे महाराज, त्या दशरथ राजाला सुद्धा काय करावं लागलं, मरावं लागलं. त्याला सुद्धा मरण टाळता आलं नाही. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामरा जीव घेते, येरते पामरा जीव घेते, येरते पामरा जीव घेते, येरते पामरा जीव घेते. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. येरते पामरा जीव घेते, ओ येरते पामरा जीव घेते, येरते पामरा जीव घेते, येरते पामरा जीव घेते. महाराजांनी सांगितलं येथे नाही उर आले अवतार, येरते पामर जीव किती. कबीरजी तो खूप सुंदर म्हणतात, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. तीनों लोक पे छत्र विराजे, लूटा कुंज बिहारी. रहत कबीरा 100 भी मर गए, रहत कौन बिचारी. कबीरजी म्हणतात अरे सगळे मेले, कोणीच या ठिकाणी राहता आलं नाही. म्हणून महाराज एके ठिकाणी सांगतात, जीवनामध्ये प्रत्येकाने 2 सोहळे कधीच विसरायचे नाही. या 2 सोहळ्याला कधीच नकार द्यायचा नाही. कोणते 2 सोहळे? एक सोहळा जन्माचा आहे आणि एक सोहळा मृत्यूचा आहे. या 2 सोहळ्याला माणसानं जीवनात कधीच नकार द्यायचा नाही. जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया. महाराज सांगतात की बाबा या 2 सोहळ्याला माणसानं जगात कधीच नकार द्यायचा नाही. एक सोहळा जन्माचा आहे म्हणजे एक आपला झालेला आहे, आणि एक सोहळा मरणाचा आहे, तो आपला नक्कीच होणार आहे. विठाल विठाल म्हणून याला नकार द्यायचा नाही. 2 सोहळे माणसाच्या जीवनामध्ये घडतात. ती मध्ये एक होतो त्याला 16वा म्हणतात, ते सोहळा नसतो बरं का. तो सोहळा नाही, तो असतो 16वा. ध्यानात घ्या, 2 सोहळे माणसानं जीवनात कधी विसरायचे नाही. म्हणून महाराज म्हणतात की बाबा दोघांना माणसानं जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. एक म्हणजे मरणाला आणि एक म्हणजे देवाला. बरं का, तुम्ही मरणालाही विसरायचं नाही आणि देवालाही विसरायचं नाही. का? कारण महाराज आपण सगळं काही ध्यानात ठेवतो, पण फक्त 2च गोष्टी विसरतो. काय विसरतो? आपण मरणालाही विसरलो आणि देवालाही विसरलो. जी गोष्ट ध्यानात ठेवायची तीच आपण विसरून जातो. महाराज विठाल 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 विठाल
गोष्टी जीवनामध्ये कधी विसरायच्या नाही. एक मरणाला विसरायचं नाही आणि एक देवाला विसरायचं नाही. मरणाला का विसरायचं नाही? कारण महाराज तुम्ही जरी मरणाला विसरले तरी सुद्धा मरणाच्या खात्यावर जो प्रमुख बसलेला आहे मास्तर तो आपल्याला विसरलेला नाही. एक ना एक दिवस त्याचा नोटीस आपल्याला येणारच आहे. त्याचा नोटीस आपल्याला येणारच आहे ना आपल्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे महाराज. म्हणून दोन गोष्टी विसरायच्या नाही. मरणाला अजिबात विसरायचं नाही कारण त्याचा नोटीस येतच असतो. तुम्ही पहा एखाद्या बँकेचं आपण लोन घेतलं, बँकेचं लोन घेतल्याच्या नंतर ज्या वेळेस हप्त्याचा टाइम येतो आणि हप्त्याचा दिवस उजडला की बँकेचा आपल्याला काय येतो? मेसेज, बँकेचा नोटीस आपल्याला येतच असतो. म्हणजे आपण जरी बँकेचा हप्ता भरायचा विसरलो तरी सुद्धा बँकेच्या खात्यावर तिथं जो प्रमुख बसलेला आहे ना महाराज, तो साहेब बसलेला आहे ना, तो आपला अजून हप्ता विसरलेला नाही. त्याचा नोटीस आपल्याला येणारच आहे. विठाल विठाल हो. आणि तसं मरणाचा हे आपल्याला नोटीस येत असतो. म्हणून मरणाला विसरायचं नाही. मरणाचा सुद्धा नोटीस येतो बरं का मास्तर. कधी येतो पहा तुम्ही. एक कानाजवळचं केस पांढरं झालेलं दिसलं की समजायचं मरणाचा नोटीस आला. एक कानाजवळचं केस पांढरं झालेलं दिसलं तर जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली. महाराज म्हणतात एक कानाजवळचं केस पांढरं झालेलं दिसलं तर कृतांतस्य दूते जरा कर्णमूले समागत्य वक्ते ती लोकाश्रुणुधम परस्त्री परद्रव्य वांछांते जध्वम भजध्वम रमानार्थ पादारविंदम. महाराज म्हणतात कृतांतस्य दूते जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी. महाराज म्हणतात जरा कर्णमुळे सांगू आले गोष्टी. कृतांतस्य दूते जरा कर्णमूले समागत्य वक्ते ती लोकाश्रुणुधम. कृतांतस्य दूते म्हणजे काय माहिती का मास्तर? कृतांतस्य दूते म्हणजे यमाचे दास. जरा कर्णमुळे म्हणजे कानात येऊन सांगते. कोण? यमाचे दास. म्हणजे ही नोटीस आहे महाराज. विठाल विठाल हो. आणि त्या कृतांतस्य दूते त्याचंच भाषांतर काय झालं? जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी आणि मृत्यूची ये भेटी जवळ आली. म्हणून मरणाचा नोटीस आपल्याला येत असतो. पहा तुम्ही मरणाचा नोटीस येतो आणि मरणाचा नोटीस आपल्या लक्षात येत नाही. मरणाचा नोटीस आला बघा लक्षात कोणाच्या? प्रभू रामचंद्रांच्या वडिलांच्या म्हणजे दशरथ राजाच्या लक्षात आला. दशरथ राजानं आंघोळ केली. आंघोळ केल्याच्या नंतर राजमुकुट डोक्यावर घातला आणि आरशात पाहिलं. आरशात पाहिल्याबरोबर त्या दशरथ राजाला आपल्या कानाजवळचा एक केस पांढरा झालेला दिसला. श्रवण समीप भये सित केसा मनहु चौतपन अस उपदेशा राय सुबाय मुकुर करलीन हा बदन बिलोकी मुकुट समकीन हा. महाराज सांगतात श्रवण समीप भये सित केसा मनहु चौतपन असं उपदेशा. प्रभू त्या दशरथ राजानं पाहिलं आपल्या कानाजवळचा एक केस पांढरा झालेला दिसला दशरथ राजाला. आणि त्याच क्षणी दशरथ राजानं ठरवलं काय? दुसऱ्या दिवशी रामाला कुठं बसवायचं? गादीवर बसवायचं आणि आपण राजसिंहासन त्याग करायचं. दुसऱ्या दिवशी रामाला राज्य द्यायचं. हे कधी ठरवलं दशरथ राजानं? ज्या वेळेस कानाजवळचं एक केस पांढरं झालेलं दिसलं. कारण ती नोटीस आहे महाराज. ती नोटीस कोणाला कळाली? राजा दशरथ राजाला कळाली. एक केस पांढरा झालं कानाजवळचं तर पोराच्या ताब्यात राज्य द्यायला तयार झाला राजा दशरथ. इथं आपलं एकही पांढ काळ राहत नाही. तरी सुद्धा महाराज काय काय ठिकाणी बघा तुम्ही, बघा नगरच्या काय काय ठिकाणच्या कोर्टामध्ये पहा तुम्ही, तिथं आपल्याला भांडणं पाहायला दिसतात. कशावरून? जमिनीवरून असतील. बऱ्याच वादावरून पुत्राची आणि बापाची भांडणं आपल्याला पाहायला दिसतात. विठाल विठाल हो. आपल्या लक्षात तो येत नाही. तो कोणाच्या लक्षात आला? राजा दशरथाच्या लक्षात आला. लक्षात आला पाहिजे महाराज नोटीस. कारण ती मरणाची लक्षणं आहेत आणि मरणाची लक्षणं ही आपल्याला आधीच कळत असतात. आपण मरणार आहे हे आपल्याला आधीच कळतं. किती दिवस आधी कळतं? तो जरा स्वतंत्र विषय पण तुम्हाला सांगून जातो. किती दिवस आधी कळतं? एकदा वंशपायन आणि राजा जन्मेजय हे दोघ जण बसले होते आणि राजा जन्मेजयानं वंशपायनला विचारलं की महाराज मरणाचा कालावधी किती आणि किती दिवसानंतर किती दिवसाआधी आपल्याला कळतो? त्यावेळेस राजा त्या वंशपायननं राजा जन्मेजयाला सांगितले किती दिवसाआधी कळतो मरणाचा कालावधी. आता तुम्हाला ऐकायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला, फक्त घाबरून जाऊ नका बरं का. तुम्हाला ऐकायचं असेल तर सांगतो, फक्त घाबरून जाऊ नका. आणि घाबरले तरी तुम्ही मी काय राहणार आहे का? एक दिवस काय करावं लागणार आहे? जावंच लागणार आहे. त्या राजा वंशपायनला जन्मेजयाला वंशपायननी सांगितले लक्षणं बरं का. 6 महिने आधी त्याची लक्षणं सुरू होतात. कशाची? बोला बोला कशाची?
मरणाची. मरणाची लक्षणं 6 महिने आधीपासून चालू होतात. ऐका, पहिलं लक्षण काय आहे? पहिलं लक्षण सांगितलं वंशेपायांनी राजाला. काय सांगितलं? पहिलं लक्षण असे, तुम्ही सकाळच्या वेळी आंघोळ केली आणि सकाळच्या वेळी आंघोळ केल्याच्या नंतर तुम्ही पूर्व दिशेकडे चालले, पूर्व दिशा, आणि पूर्व दिशेकडे चालत चालले आणि चालत जात असताना नैसर्गिक नियमानं आपली सावली कोणत्या दिशेला पडायला पाहिजे? झोपली गड्या तुम्ही. कोणत्या दिशेला पडायला पाहिजे? आपली सावली कुठं पडायला पाहिजे? पश्चिमेकडे पडायला पाहिजे. पण जर चुकून दक्षिणेकडे पडली तर समजायचं 6 महिन्यात आपण मरणार आहे. हे झालं पहिलं लक्षण. आता दुसरं लक्षण आहे का? दुसरं लक्षण असे, तुम्ही आंघोळ करत असताना बादल्याच्या बादल्या अंगावर पाणी घेता आणि बादल्याच्या बादल्या अंगावर पाणी घेतल्याच्या नंतर बादल्याच्या बादल्या अंगावरती पाणी घेतलं आणि तुमचा खांद्याचा, छातीचा भाग आणि खांद्याचा भाग जर कोरडा दिसत असेल तर समजायचं आपण आता 3 महिन्यावरच मरणार आहे. किती? बोला बोला, किती? 3 महिन्यावर. 3 महिन्यावर आपला आता मरणाचा कालावधी आला. आता पुढं चला. पुढं सांगितलं, ज्या वेळेस तुम्ही आंघोळ करता, आंघोळ केल्याच्या नंतर तुम्ही रस्त्यानं जात असताना नदी तुम्हाला आडवी आली आणि नदी आडवी आल्याच्या नंतर त्या नदीच्या पात्रातून तुम्ही चालले आणि नदीच्या पात्रातून तुम्ही जात असताना त्या नदी इतकी स्वच्छ आहे, इतकं ते पाणी पारदर्शक असल्यामुळं त्या नदीच्या पाण्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब काय करत असतं? दिसत असतं. आणि आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसल्याच्या नंतर आपल्याला पायापासून गळ्यापर्यंतचा सगळा भाग दिसतोय, पण मुंडकं जर दिसत नसेल तर समजायचं किती? 1च महिना आपल्याकडे राहिलेला आहे. बरं का मास्तर, आता उद्यापासून हे सगळेजण सावली बघतच फिरणार आहेत. बघा तुम्ही, ही मरणाची लक्षणं आहेत महाराज. आणि खोटं नाही, खोटं तुम्हाला सांगत नाही. पार 1 दिवसापर्यंत सांगितलेलं आहे महाराज. पार 1 दिवसापर्यंत. काने घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना. तुम्ही पहा, आपल्या भुवयाचे केस, इथले भुवयाचे केस ज्याचे त्याला दिसत असतात. पहा, असं वर डोळे करून बघायचं जरा. बघायला लागले बघा मागचे काय काय जण. ती वर डोळे करून असं जर आपल्याला आपल्या भुवयाचे केस दिसतात, पण आपल्या भुवयाचे केस जर आपल्याला दिसत नसतील तर महाराज सांगतात काय? आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस. महाराज म्हणतात भुवयाचे केस जर दिसत नसतील तर किती? फक्त 5 दिवस. एवढंच नाही महाराज, मास्तर 1 दिवसापर्यंत सांगितलेलं आहे. पाक 1 दिवसापर्यंत. तुम्ही बघा, प्रत्येकाच्या नाकाचा शेंडा ज्याचा त्याला दिसतो असं खाली बघायचं. खाली खाली बघा बघा, दिसत असेल बघा, खाली बघायचं. आणि असं खाली बघितल्याच्या नंतर जर तुम्हाला तुमच्या नाकाचा शेंडा आता थोडा थोडा दिसतो, पण जर दिसत नसेल तर महाराज म्हणतात 1 दिवस फक्त राहिलाय. उद्याच्या सकाळच्या नाश्त्याला आपण काय आता राहणार नाही महाराज. नासागरीचे अग्र न दिसता नयनी, म्हणा तिची दिनी रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण, अंतकाळी आपण पहावे गे. विठाल 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 विठाल. हो, हे महाराज मरणाची काय लक्षण आहेत. आणि थोताण नाही. तुम्ही पहा, प्रत्येक प्रेताच्या नाकाचा शेंडा बघायचा, तुम्हाला वाकडा झालेला दिसेल, थोडा वाकडा झालेला दिसेल. बघा तुम्ही, प्रत्येक प्रेताच्या नाकाचा शेंडा बघायचा, थोडा वाकडा झालेला दिसतो. हे थोताण नाही महाराज. म्हणून महाराज म्हणतात की ही मरणाची लक्षणं आधी चालू होतात आणि मरण हे प्रत्येकाला येणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, एक पहिलं म्हणजे मरणाला विसरू नका, आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाला विसरू नका. आपण सगळं काही आठवतो पण देवाला विसरतो महाराज, आणि मरणाला विसरतो. एक मरणाला विसरायचं नाही आणि 2 देवाला विसरायचं नाही. आणि तुम्ही जरी देवाला विसरले असाल तरी सुद्धा देव अजून तुम्हाला मला विसरलेला नाही. का? कशावरून विसरलेला नाही? दररोज सकाळी आपल्याला झोपेतून जाग येते याच्यावरून. विठाल विठाल हो, कारण देव जर आपल्याला विसरला ना महाराज तर परत आपल्याला सकाळी जाग यायची नाही मास्तर. सकाळी जाग नाही यायची आपल्याला जर देव आपल्याला विसरला तर. तुम्ही पहा, फार तर पाटील उशिरा उठतंय म्हणून लोक लईत लई 8:30 वाजेपर्यंत वाट बघतील. बरोबर आहे का नाही? 8:30 वाजेपर्यंत वाट बघतील आणि मग 9 वाजता तुमच्या नाकाला कापूस लावतील. आणि कापूस नाही उडाला की मग महाराज तयारी सुरू करतील. 5 मन सरपण, सुतळी, बांबू, 4 माणसं, बँड पार्टी, भजनी मंडळ. मग ह्याला त्याला फोन करणे. हे कधी? ज्या वेळेस तुम्हाला सकाळी जाग येणार नाही तेव्हा हे सगळं चालू करतील. महाराज तर सांगतात, खूप सुंदर सांगतात.
ध्वनी परिसतो, हाताने भोवसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो झोप सुखे, पण फिरोनी उठतो ही ईश्वराची दया. विठाल विठाल हो, महाराज म्हणतात अजून आपल्याला भगवंत विसरलेला नाही, कारण दररोज आपल्याला सकाळी जाग येते. म्हणून एक गोष्ट देवाला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरणाला विसरू नका. पहा, प्रत्येकाला या ठिकाणावरून जायचंय, म्हणून मरणाला अजिबात विसरायचं नाही. आता तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी जमलात 10 वाजता. कशासाठी? कशासाठी जमलात? कीर्तन ऐकण्यासाठी. हे मलाही चांगलं माहिती आहे, पण जरा वेगळा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही सगळेजण या ठिकाणी कशासाठी जमलात? कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण करून परत आपापल्या घरी जाण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे, परत आपापल्या घरी जाण्यासाठी. तसंच आहे महाराज, आपण या ठिकाणी सगळेजण एकत्रित आलो कशासाठी? विभक्त होण्यासाठी. कोणीच या ठिकाणी राहण्याकरता आलेलं नाही. प्रत्येक जण महाराज या ठिकाणावरून विभक्त होण्यासाठीच आपण सगळेजण आलेलो आहे. केवळ बिछड़ने के लिए मेल मिला, एक मुसाफिर हम है और एक मुसाफिर आप. विठाल विठाल हो, कोणीच इतर राहण्याकरता आलेलं नाही. म्हणून लक्ष द्या, या ठिकाणी मरणाला विसरू नका. आजचा जो कार्यक्रम आहे महाराज, त्याच पद्धतीचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रत्येक माणसाला जावं लागणार आहे, कोणी राहण्याकरता आलेलं नाही. एवढंच नाही महाराज, हातातला घास मुखात जाईल का नाही याची सुद्धा गॅरंटी आपल्याकडे नाही महाराज. कधी जाईल काही सांगता येत नाही. हातातला घास सुद्धा महाराज मुखात जाईल का नाही याची आपली गॅरंटी नाही. कबीरजी तर खूप सुंदर सांगतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. कबीरजी महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कधी जाईल काय महाराज सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकाला पण एक ना एक दिवस जावं लागणार आहे. का? कारण हे जे शरीर आहे ना महाराज, हे जे देह आहे ना, हे देह सुद्धा आपला नाही. हा देह सुद्धा कशाचा आहे? पाचाचा आहे महाराज, पाचायाचा आहे हा देह. हा देह सुद्धा महाराज भाड्याचा आहे. देह हा उसना आणीला पाचाचा आणि शकी ज्याचा त्याचा देणे लागे. हे शरीर सुद्धा आपलं नाही. हे शरीर सुद्धा कसं आहे महाराज? भाड्याचं आहे. आणि भाड्याचं घर आपलं नसतं. एक दिवस महाराज आपला कालावधी गेला की आपल्याला भाड्याचं घर काय करावं लागतं? खाली करावं लागतं. आणि काळ जर दरवाजात बसून आपली वाटच बघताय, ते म्हणते चल तुला एक ना एक दिवस या देहाचा त्याग करून जावं लागणार आहे. ही वाटच बघताय महाराज आपली. म्हणून अजिबात सुद्धा असा अहंकार धरायचा नाही की आपण या ठिकाणी जन्माला आलोय, हे सगळं काही माझं आहे. अरे तो आपण म्हणतो सगळे माझेत, पण कोणीच कोणाचं नाही. तुम्ही तर गाडी बंगला वगैरे म्हणता, पण बाकीच कोणीचं काही नाही. तुमचे भाऊबंद असू द्या, तुमचे पाहुणे रावळे असू द्या, तुमचे मित्र असू द्या, नाथ महाराज तर म्हणतात कोणीच कोणाचं नाही. नाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे एका ठिकाणी. नाथ महाराज म्हणतात कोणीच कोणाचं नाही. नाही कुणाचे कुणी, तुझे नरे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून.
बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयी रे बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयी मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे वृद्धपणा तुझं येता पुढची वैद्य काय करणार रे वृद्धपणा तुझं येता पुढची वैद्य काय करणार एका जनार्दनी म्हणे धरा हरिभजनाची गोडी एका जनार्दनी म्हणे धरा हरिभजनाची गोडी धरीच जन्मा येऊन करा सार्थक मानवपुडी प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार काय कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी आणि जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून अंते जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या माझे माझे म्हणून प्राण्या माझे माझे म्हणून नाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केले नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून नाथ महाराज म्हणतात आपण जितका अहंकार करतो ना महाराज जितका अभिमान आपल्याला आहे की हा माझा आहे तो माझा आहे पण नाथ महाराज म्हणतात कोणीच कोणाचं नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोही रे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार म्हणून महाराज कोणत्या गोष्टीचा अहंकार धरू नका एक दिवस आपल्याला हे सगळं काही इथं सोडून आपल्याला काय करायचंय जायचंय महाराज विठाल विठाल हो सगळं काही या ठिकाणावरून सोडून जायचंय आणि एक ना एक दिवस जावंच लागणार आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात की बाबा प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सुख भोगावं लागतं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला दुःख भोगावं लागतं कारण हे सुख आणि दुःख म्हणजे महाराज काय जशी गंगा धोधो करून वाहत जाते आणि गंगा वाहत जात असताना तिचे सुख आणि दुःख नावाचे त्या गंगेचे सुद्धा काय असतात 2 तटाक असतात जसे महाराज त्या गंगेला 2 तटाक आहेत तशी ही आयुष्यरूपी गंगा सुद्धा महाराज वाहत चाललेली आहे आणि या आयुष्यरूपी गंगेला सुद्धा सुख आणि दुःख नावाचे 2 तटाक आहेत कधी माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला सुख भोगावं लागणार आहे कधी आपल्याला दुःख भोगावं लागणार आहे आणि ही आयुष्यरूपी गंगा सुद्धा एक दिवस जाऊन सागराला मिळणार आहे म्हणून महाराज म्हणतात समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे कोणे दिवशी बैसुनी हत्तीवर कोणे दिवशी पालकी सुभेदार कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे देव ठेवील तैसे राहावे म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला सुख दुःख भोगावंच लागणार आहे पाहायला गेलं तर माणसाच्या जीवनामध्ये सुख कमी आणि जास्त काय माणसाला दुःखच आहे महाराज प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आपल्याला भोगावं लागतं आपल्याला दुःख भोगावं लागलं यात नवल नाही माझ्या तुकोबारायला सुद्धा दुःख भोगावं लागलं किती दुःख भोगावं लागलं अरे तुकोबारायांचं जीवन पहा ना तुम्ही रात्रंदिवस तुकोबारायांचं भजन चालू महाराज दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्रंदिवस भगवंताचं भजन आणि इतकं भजन करून सुद्धा एवढं भजन केलं अख्ख्या संपूर्ण संसाराची राख रांगोळी झाली महाराज सगळ्या संसाराची राख रांगोळी झाली दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये स्वतःची पत्नी आणि स्वतःचा नारायण नावाचा मुलगा मरण पावला इतकं महाराज तुकोबारायांना दुःख भोगावं लागलं बरोबर आहे का नाही याच्यापेक्षाही पुढे जाऊन सांगू का इतकं तुकोबारायांना दुःख भोगावं लागलं गावकऱ्यांनी सुद्धा इतका तुकोबारायांना त्रास दिला किती त्रास दिला गोपाला पाटील
तुकोबारायांना गावकऱ्यांनी इतका त्रास दिला, तुकोबारायांना म्हणावं लागलं, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझा भीक कोण घाली. तुकोबाराय म्हणतात इतका तुकोबारायांना त्रास दिला, गावकऱ्यांनी त्रास दिला, तुकोबारायांची गाढवावर बसून धिंड काढली. एवढंच नाही, एका वारकऱ्याच्या पत्नीनं तुकोबारायांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं, तुकोबारायांच्या अंगाचा दाह झाला. इतका तुकोबारायांनी त्रास भोगला. काही साधक मंडळी त्रास तुकोबारायांकडे गेली आणि तुकोबारायांना म्हणले, महाराज अहो एवढा तुम्ही त्रास सहन करताय, एवढा अट्टहास सहन करताय, एवढे कष्ट सहन करताय, पण कशासाठी? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, तरी चिंतीने पावलो विसावा, तरी चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, तरी चिंतीने पावलो विसावा, तरी चिंतीने पावलो विसावा. तुकोबारायांना विचारलं, महाराज एवढा अट्टहास करताय, एवढा त्रास भोगताय कशासाठी? त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातला शेवट जो आहे ना, माझ्या जीवनातला शेवट गोड व्हावा, याच्यासाठी मी अट्टहास करतोय, याच्यासाठी मी कष्ट सहन करतोय, याच्यासाठी मी काय करतोय? त्रास सहन करतोय. तुकोबारायांना महाराज इतका त्रास दिला लोकांनी, इतका त्रास दिला. तुकोबारायांना त्रास देणारे काय बाहेरचे नव्हते, तुकोबारायांना त्रास देणारे काय लय लांबच्या गावचे नव्हते. तुकोबारायांना त्रास देणारे कुठले होते? तुकोबारायांना त्रास देणारे तुकोबारायांच्या गावचेच होते. आणि एवढंच नाही तर तुकोबारायांच्या भावकीतल्यांनीच तुकोबारायांना सगळ्यात जास्त त्रास दिला. म्हणून तुकोबाराय म्हणले कोपला पाटील. पाटील शब्द का वापरलाय तुम्ही पहा. जेवढे संत मंडळी झालेले आहेत, प्रत्येक संतांना बाहेरच्यांनी त्रास दिला नाही. तुम्ही ज्ञानोबारायांचं उदाहरण घ्या. ज्ञानोबाराय ब्राह्मण होते, ज्ञानोबारायांना त्रास महाराज त्यांच्या ब्राह्मण लोकांनी दिला. तुकोबाराय महाराज पाटील होते, तुकोबारायांना त्रास त्यांच्या पाटलांनी महाराज गाव कोपला पाटील गावाचे हे लोक तुकोबारायांना त्यांच्याच लोकांनी त्रास दिला महाराज. आणि इतका त्रास सहन केला या संत मंडळींनी. पहा तुम्ही, त्रास सहन करणारा माणूस, त्रास सहन करणारा माणूस म्हणजे काय भेकड नसतो. तुम्ही पहा, काय काय जण त्रास सहन झाला नाही की काय काय जण काय करतात, आत्महत्या करण्याचा विचार करतात. काही काहींच्या डोक्यामध्ये येतो महाराज काय येतं की आपल्याला त्रास सहन झालेला नाही, आपलं भरपूर त्रास आपण सहन करतोय, इतका त्रास आपल्याला होतोय, म्हणून काय काय करतात, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. पण ध्यानात घ्या, आत्महत्या करणारी माणसं ही भेकड नसतात. आत्महत्या करणारी माणसं ही काय भेकड नसतात. तर ज्या वेळेस त्यांना वाटतं की आपल्या या जगामध्ये, या जीवनामध्ये आपलं कोणीच राहिलेलं नाही, त्यावेळेस महाराज ते काय करतात, आत्महत्या करत असतात. म्हणून मी कायम सांगत असतो, जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, तोपर्यंत महाराज त्या माणसाला किंमत द्या. एकदा माणूस गेल्याच्या नंतर त्या माणसाचा महाराज विचार करण्यात काही अर्थ नाही. एकदा माणूस जीवनातून गेला आणि जीवनातून गेल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं आपण किती काय करतोय त्या माणसाला कळत नाही, त्याचा आपण किती उदो उदो करतोय त्या माणसाला कळत नाही. म्हणून जोपर्यंत तो माणूस जिवंत आहे ना महाराज, तोपर्यंत त्या माणसाची किंमत केली पाहिजे. म्हणून मी एका ठिकाणी खूप सुंदर म्हटलेलं आहे, काय एके ठिकाणी सांगितलेलं आहे महाराज. ते म्हणतात, अरे पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, इस जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी के मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वाले को क्या पता रोने वाला कौन है. म्हणून जोपर्यंत माणूस जीवनामध्ये आपल्या सोबत आहे ना, तोपर्यंत माणसाचे महाराज किंमत करा, त्या माणसाचा आदर करा. एकदा की तो माणूस निघून गेला की परत महाराज त्याच्या नावाचा उदो उदो करून काही फायदा नाही. विठाल 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 विठाल. हो,
कारण बघा तुम्ही, एकदा माणूस जीवनातून गेला, आपला मित्र असू द्या नाही तर कोणीही असू द्या, आपला बाप असू द्या, आपला भाऊ असू द्या, आपले वडील असू द्या, आपला मित्र असू द्या, कोणीही असू द्या, माणूस गेला की आपण स्टेटसला त्याचा फोटो ठेवतो आणि स्टेटसला फोटो ठेवून आपण खाली काय लिहितो? मिस यू लिहितो का नाही आपण? बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? एकदा माणूस गेला की आपण त्याचा फोटो ठेवून खाली काय लिहितो? मिस यू, मिस यू लिहितो. पण मी असं म्हणतो की मिस यू लिहिण्यापेक्षा जोपर्यंत तो माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत महाराज त्या माणसाचा फोटो स्टेटसला ठेवा आणि खाली लिहा विथ यू. महाराज जोपर्यंत आपण तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत आपण त्याच्या सोबत असलं पाहिजे. गेल्याच्या नंतर रडण्यात काय अर्थ आहे? विठाला विठाला हो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय काय की माणसाच्या जीवनामध्ये त्रास झाला की माणूस काय 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 जण काय करतात? टोकाचं पाऊल उचलतात. पण मला त्यांना सुद्धा सांगणे, ज्यांच्या डोक्यामध्ये टोकाचं पाऊल उचलण्याचा असा विचार येतो, ज्यांना वाटतं की आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर त्रास आहे, ज्यांना वाटतं की बाबा आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर दुःख आहे, ज्यांना वाटतं की बाबा आपलं या जगात कोणीच राहिलेलं नाही आणि आता आपण मरायचा विचार करतोय, त्या दिवशी मी असं म्हणतो की त्या दिवशी त्या माणसानं फक्त एकदा तरी माझ्या छत्रपती शंभूराजाकडे बघावं आणि शंभूराजाचं आचरण फक्त डोक्यामध्ये घ्यावं. मला वाटतंय तो माणूस जोपर्यंत त्याचं खरंच मरण येत नाही ना तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये त्याच्या डोक्यामध्ये मरणाचा विचार येणार नाही. विठाला विठाला हो, या संतांना असेल, छत्रपती शंभूराजांना असेल, किती महाराज त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्रास भोगला पण कधी आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आला नाही महाराज. का? कारण महाराज त्यांचं मन तेवढं मजबूत होतं आणि त्यांचा आत्मविश्वास तेवढा महाराज मजबूत होता की आपण जीवनामध्ये काही ना काहीतरी करू शकतो, आपण जीवनामध्ये काहीतरी करू, हा त्यांचा आत्मविश्वास होता. म्हणून त्यांनी जगून दाखवलं. नुसतं जगून नाही दाखवलं तर धर्मासाठी मेले आणि धर्मासाठी मेल्यामुळं आज आपण सुद्धा 350 वर्ष झाली, छत्रपती शिवाजी महाराज असेल, धर्मवीर संभाजी महाराज असेल, आजही आपल्या मुखामधून त्यांचं नाव निघते. का? पाहिला गेलं तुम्ही पहा, एक तर लयतले आपण झालं 4 पिढ्याची नावं सांगू शकतो बरं का मास्तर. किती? 4 पिढ्याची. बापाचं नाव सांगू शकतो, आजोबाचं नाव सांगू शकतो, पंजोबाचं नाव सांगू शकतो, याच्याही पुढे जाऊन सांगतो. याच्याही पुढे एखादा लयच महाराज तत्वज्ञ असला तर तो त्याच्या खापर पंजोबाचं नाव सांगू शकतो. पण खापर पंजोबाच्या आजोबाचं नाव विचारल्यावर त्याला माहिती नाही महाराज. आपली पिढी आपल्याला कुठपर्यंत, आपली पूर्वज आपल्याला माहिती नाही. पण आज 350 वर्ष झाली, 400 वर्ष झाली, माझे ज्ञानोबाराय असतील, माझे तुकोबाराय असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असतील, आजही आपल्या मुखामध्ये त्यांचं नाव येतंय, त्यांचं सगळं चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहते. का? कारण ती माणसं घाबरली नाही महाराज, ती माणसं घाबरली नाही मरणाला, म्हणून आज आपण त्यांचं नाव घेतोय. विठाला 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 हो, म्हणून माणसानं जीवनामध्ये घाबरायचं नाही. माणसानं जीवनामध्ये सुखदुःख आलं की ते भोगत राहायचं. तसं तुकोबारायांच्या जीवनामध्ये इतकं तुकोबारायांना दुःख भोगावं लागलं पण तुकोबाराय त्रास सहन करत राहिले. कशासाठी? तर तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड होण्यासाठी. तुकोबाराय म्हणतात मी त्रास सहन केला. अहो, शेवट गोड होणं म्हणजे नेमकं काय होणं असं तुकोबारायांना विचारलं. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, आता निश्चितेने पावलो विसावा, आता निश्चितेने पावलो विसावा, आता निश्चितेने पावलो विसावा, आता निश्चितेने पावलो विसावा, हुंडलिया धावा तृष्णेचिया, हुंडलिया धावा तृष्णेचिया, आता निश्चितेने पावलो विसावा, आता निश्चितेने पावलो विसावा, हुंडलिया तृष्णेचिया, हुंडलिया धावा तृष्णेचिया, आता निश्चितेने पावलो विसावा, आता निश्चितेने पावलो विसावा.
म्हणतात माझा शेवट गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं तर तुकोबराय सांगतात आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या तुकोबराय म्हणतात मी निश्चिंत अवस्थेला प्राप्त झालो म्हणजे माझा शेवट गोड झाला. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा तुकोबराय म्हणतात निश्चिंत अवस्थेला प्राप्त झालो आणि माझा शेवट गोड झाला. पाहायला गेलं तर माणसाच्या जीवनामध्ये कुठंच निश्चिंत अवस्था प्राप्त होत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला कसली ना कसली तरी चिंता आहे. चिंता निश्चिंत अवस्था माणूस राहिलेलाच नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसली ना कसली तरी चिंताच आहे महाराज. आता इथं तुम्ही सगळेजण बसलात म्हणजे तुम्ही काय सगळे निश्चिंत अवस्थेत आहेत का? अजिबात नाही. डोक्यामध्ये काही ना काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये चिंता चालूच आहे महाराज. सगळेच बसलेली मंडळी असतील या ठिकाणी उपस्थित बरं का. सगळ्यांच्या डोक्यामध्ये कसली ना कसली तरी चिंता चालूच आहे. मृदंगवादकाच्या डोक्यामध्ये चिंता चालू आहे की कधी लवकर संपवतंय. तुम्ही बसलेल्यांच्या डोक्यामध्ये चिंता चालू आहे की बाबा हे लवकर कधी संपवते आणि जेवण घरी कधी जातोय. ही अशी तुमच्या डोक्यामध्ये चिंता चालवली असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसली ना कसली तरी चिंता आहे. पण तुकोबराय म्हणतात या चिंतेवर मी विजय मिळवला. माझ्या जीवनातली सगळी चिंता संपली. पाहायला गेलं तर चिंता महाराज इतकी वेगळं करून सांगते. किती महाराज म्हणतात चिता चिंताम समाख्याता विण्याला घाला चिता चिंताम समाख्याता बिंदू मात्रेन विशिष्यते सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. महाराज म्हणतात चिता आणि चिंता शब्द हे दिसायला सारखेच आहेत फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. चिता आणि चिंता सारखे शब्द आहेत फक्त अनुस्वाराचा फरक आहे. आणि सारखे शब्द जरी असले तरी या दोघांचा महाराज परिणाम सुद्धा काय सारखाच आहे. चिता महाराज काय करते? चिता ही महाराज माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या शरीराला जाळते त्याला काय म्हणायचं? चिता. आणि जिवंत माणसाला जाळते तिला काय म्हणायचं? चिंता. विठाला 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 विठाला. हो जिवंत माणसाला जाळते तिला म्हणायचं चिंता. मग तुकोबराय म्हणतात अशा चिंतेवर मी विजय मिळवला. कसा काय विजय मिळवला? महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये कवतुक वाटे झाली आवेताचे कवतुक वाटे झाली आवेताचे कवतुक वाटे झाली आवेताचे कवतुक वाटे झाली आवेताचे. नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा. कवतुक वाटे झाले आवेताचे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे. कवतुक वाटे झाले आवेताचे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे. तुकोबराय म्हणतात भगवंताच्या मंगलनामामुळे हे घडलं. कवतुक वाटे झाले या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे. तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला. का गोड झाला? तर नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगलनामामुळे शेवट गोड झाला. तुकोबराय म्हणतात मी निश्चिंत अवस्थेला का प्राप्त झालो? का प्राप्त झालो? तर नाम मंगळाचे तेने गुणे. भगवंताच्या मंगलनामामुळे मला निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. तुकोबराय म्हणतात माझी तृष्णेची धाव कुंटली. कुंटली या धावा तृष्णेची या. का तृष्णेची धाव कुंटली? तर महाराज म्हणतात
सांगतात नाममंगळाचे तेने गुणे, भगवंताच्या मंगल नामामुळे हे सगळं घडून आलं. भगवंताच्या मंगल नामामुळे हे सगळं घडलं. म्हणून भगवंताचं नाम इतकं पवित्र आहे. भगवंताच्या नामामध्ये इतकी ताकद आहे. किती भगवंताच्या मंगल नामामध्ये ताकद आहे महाराज. नाम घेता भगवंताचे पाश तुटती भवाचे, पाश तुटती भवाचे, पाश तुटती भवाचे. नाम घेता भगवंताचे पाश तुटती भवाचे, पाश तुटती भवाचे, पाश तुटती भवाचे. जे नामी तरिले ते केशव तारिले, ते नामी रथ झाले ते केशव तारिले, ते केशव तारिले, ते केशव तारिले. जे नामी रथ झाले ते केशव तारिले, जे नामी रथ झाले ते केशव तारिले, ते केशव तारिले, ते केशव तारिले. किती ताकद आहे महाराज भगवंताच्या नामात. महाराज सांगतात नाम घेता भगवंताचे पाश तुटती भवाचे, जे जे नामी रत झाले ते ते केशव तारिले. म्हणून गणिका दुराचारी नामे तारिली अहिल्या नारी. महाराज सांगतात की बाबा इतकी गणिका दुराचारी होती, अहिल्याचा उद्धार केला. तुकोबाराय म्हणतात अशा सर्व लोकांचा उद्धार कशामुळे झाला? भगवंताच्या मंगल नामामुळे झाला. म्हणून भगवंताचं नाम इतकं पवित्र आहे. किती पवित्र आहे? पवित्रम पवित्रम यो मंगलानाच मंगलम दैवतम दैवतानांच्या मुक्तानाम परमागती. किती मंगल आहे भगवंताचं नाम. सकळ मंगळ निधी आणि श्री विठ्ठलाचे नाम आधी. याच्याही पुढे जाऊन सांगू का? तुलसीदासजी खूप सुंदर वर्णन करतात. तुलसीदासजी म्हणतात किती मंगल आहे. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजीर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजीर बिहारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. अमंगलाला मंगल करणारं भगवंताचं नाम आहे. इतकं पवित्र आहे. किती पवित्र आहे? 2 मिनिटात तुम्हाला उदाहरण देतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, किती श्रेष्ठ आहे भगवंताचं नाम. आता मला तुम्ही सांगा सगळ्यात जास्त तुम्हाला भीतीदायक कोणती गोष्ट आहे? सगळ्यात जास्त तुम्हाला भीती कशाची वाटते? कशाची? मरणाची. बरोबर आहे का नाही? मरणाची सगळ्यात जास्त भीती वाटते. पण तुकोबाराय म्हणतात अशा मरणावर सुद्धा विजय मिळवून देता येईल इतकं भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. तुम्ही पहा ज्ञान श्रेष्ठ आहे पण ज्ञानापेक्षा सुद्धा नाम श्रेष्ठ आहे. तुम्ही याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. रामायणामधलं उदाहरण आहे. एकदा विश्वामित्रजी असे बसले होते आणि विश्वामित्रजी बसलेले असताना नारद महर्षी त्यांच्याकडे गेले. नारदजी तिथं गेल्याच्या नंतर विश्वामित्र नारदाला म्हटले, नारदजी काय अहो कसं काय तुम्ही कसं काय चाललंय? काय चाललंय? भेटल्याच्या नंतर माणूस म्हणतोच का नाही कसं काय चाललंय? त्यावेळेस नारदाने सांगितलं. नारदजी म्हटले काय नाही म्हणे विश्वामित्रजी, तुमच्याच रामाचं मी कायम भजन करत असतो, तुमच्या रामाच्या भजनात आमचं चाललंय म्हणे. त्यावेळेस विश्वामित्राला अहंकार होता. कोणत्या गोष्टीचा? विश्वामित्र महाराज कोण होते? राजर्षी ब्रह्मर्षी. एवढंच नाही देवाचे गुरु, प्रभू रामचंद्राचे गुरु. असं त्याला वाटायचं, त्या विश्वामित्राजीला वाटायचं की जगाचा मालक प्रभू रामचंद्रच माझा शिष्य म्हणजे मी किती मोठा असेल. आणि प्रत्येक माणसाला पदाचा अहंकार असतो. पद आणि त्या माणसाला अहंकार नाही असं एक शक्यतो बघायला भेटत नाही. पद आणि पद आलं की त्या माणसाला अहंकार आपोआप येतो महाराज. तसं त्या विश्वामित्राला अहंकार होता. कशाचा? आपण राजर्षी, आपण ब्रह्मर्षी. एवढंच नाही तर प्रभू रामच माझा शिष्य आहे. त्यावेळेस विश्वामित्र म्हटले त्या नारदाला, नारदजीला म्हटले, अरे नारदा येड्या, अरे तू काय म्हणले भजन करतो? ज्याचं भजन करतो तो रामच माझा शिष्य आहे. असं म्हणल्याच्या नंतर नारदाच्या लक्षात आलं हे विश्वामित्र जरा
हाय लेवलला गेले, जरा पंख पसरलेत म्हणले ह्याने, कोणी? विश्वामित्राने. असं नारदाच्या लक्षात आलं. नारदजी म्हणले विश्वामित्र तुमचा तिकडं राम तुमच्या पशीच राहू द्या, आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला रामाशी काही घेणं देणं नाही, आम्हाला आमचं नामच श्रेष्ठ आहे, आम्हाला आमचं नाम काय सर्वात जास्त प्रिय आहे आणि सगळ्यात मोठं आमच्यासाठी काय असेल तर ते प्रभू रामचंद्राचं नाव आहे, आम्हाला तुमचं रामाचं काही घेणं देणं नाही. त्यावेळेस विश्वामित्र म्हणले अरे काय म्हणतो, माझ्या रामाचंच भजन करतो आणि माझ्या रामालाच नावं ठेवतो. अहो नारदजी म्हणले अहो तुमचा राम तिकडं तुम्ही नेऊन डोक्यावर नेऊन म्हणले तिकडं नाचवा, आम्हाला काही घेणं देणं नाही, तुमचा राम तुमच्याजवळ तुम्हाला श्रेष्ठ आहे, पण तुमच्या रामाचं जे नाम आहे ना ते आम्हाला श्रेष्ठ आहे, नाम श्रेष्ठ. इकडून विश्वामित्र म्हणायचे राम श्रेष्ठ, तिकडून नारदजी म्हणायचे नाम श्रेष्ठ. दोघांची भांडणं लागली आणि दोघांचे भांडणं लागल्याच्या नंतर आता गंमत अशी असते, भांडणं लागली दोघांची की बघणाऱ्याची लय मजा असते बरं का. दोघांचे भांडणं चालतात पण बघणारी जे असतात ना महाराज, ते बघणारे इतके खतरनाक असते, ते बघणारे सोडवीत बी नाहीत. एखादं त्याच्यात असतंच, ते इकडून म्हणतं इकडून बुकी घाल, ते तिकडून म्हणतंय तिकडून लाद घाल, असं महाराज ही बघणाऱ्याची मजा असते. ती भांडणं करणाऱ्याचे ते दोघांची महाराज चांगली जिरते, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर. हे बाकीचे सगळेजण लय मजा घेतात. म्हणून काही काही वेळेस काय होतं, जे भांडणं करणाऱ्यामध्ये सुद्धा एक जण हुशार असतं का नाही हुशार, असं एक जण हुशार असतं. एक जण जर पुढचं ऐकत नसेल तर एक जण जरा मोठेपणा घेतं, ते काय करतं हंत काय त्याला जाऊन, अजिबात नाही. ते हुशार असतं, शहाणा असतं, ते काय जरा डोकं लावतं. ते म्हणतं भांडणात काय मजा नाही, जास्त भांडण केले तर लोकांचीच मजा होती, आपण जरा माघार घेऊ. म्हणून हुशार असतं ते थोडं माघार घेतं. मग आता नारदची हुशार होते. नारदाने विचार केला हे विश्वामित्र काय डोक्यावर पडले, म्हणले विश्वामित्र काय ऐकायचं नाही, आपण जरा थोडं माघार घेऊ. नारदजी म्हणले आपण माघार घेऊ आणि ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस आपण विश्वामित्राला काय करू, उत्तर देऊ, असं म्हणले. नारदजीने घेतली माघार. नारदजीने माघार घेतल्याच्या नंतर नारदजी निघून गेले आणि एक दिवस त्या विश्वामित्राचं आगमन अयोध्येमध्ये होतं. आणि अयोध्येमध्ये विश्वामित्राचं आगमन झाल्याच्या नंतर आता अयोध्येमध्ये विश्वामित्र आले आणि विश्वामित्र अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर अख्खी अयोध्या महाराज त्या विश्वामित्राच्या दर्शनाला लागली. का? कारण आपल्या रामाचे गुरु आले, आपल्या गुरूंचे गुरु आले, आपल्या भगवंताचे गुरु आले आणि आपला भगवंत आपल्याला इतका प्रिय, आपल्या रामाचे गुरु आले महाराज. अख्खी अयोध्या त्या विश्वामित्राच्या दर्शनाला लाईन लागली महाराज. इतकी लाईन लागली, आषाढी वारीमध्ये तुम्ही पहा पंढरपूरला जशी लाईन लागते ना देवाच्या दर्शनाला, तशी महाराज त्या विश्वामित्राच्या दर्शनाला लाईन अयोध्येमध्ये. आणि त्या अयोध्येमध्ये लाईन लागल्याच्या नंतर ते हनुमंतजी सगळ्यात प्रिय भक्त कोण होते रामाचे, हनुमंतराय. मग त्या हनुमंतरायाला वाटलं की अरे म्हणले आपल्या रामाचे गुरु आलेत, आपल्या रामाचे गुरु आलेत, आपण असं बसण्यात काय अर्थ नाही, आपण जाऊ पटकन जाऊ विश्वामित्राचं दर्शन घेऊ. हनुमंतजी महाराज उड्या मारत 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 हनुमंतजी आले आणि जसे आल्याच्या नंतर आता गंमत अशी असते, ऐका तुम्ही आता दर्शनाला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले की दर्शनाला गेल्याच्या नंतर अशी भली मोठी रांग लागलेली असते दर्शनाला पांडुरंगाच्या. आणि पांडुरंगाच्या दर्शनाला इतकी मोठी रांग लागलेली असती, पण जरा जे जवळचं असतं ना, जवळचं देवाच्या, ते देवाच्या जरा जवळचं असतं का, जवळचं म्हणण्यापेक्षा थोडं अजून पुढे जाऊन सांगतो, जरा थोडा हाय लेवलचं जे असतं ते काय करतं असं मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतं का नाही, बरोबर आहे का नाही. अशी लांब रांग लागलेली असते तिकडं वारकऱ्याची, पण एक जण असं असतं त्याला वाटतं की आपल्याला देवापाशी लवकर जाऊ म्हणून ते जरा वशिला लावाय बघतं. पण वशिला लावाय गेल्याच्या नंतर वशिला नाही लावला की मुख दर्शन घेऊन बाहेर पडतं बरं का. वशिला लावायला आपण जातो पण वशिला लागत नाही. आणि काय काय जण वशिल्यानं दर्शन घ्यायला बघतात, असं मधून घुसतात. पण ध्यानात घ्या, ही 5 तास 6 तास लाईन लागलेली जे लोक लागलेले असतात ना दर्शनाला, त्यांचं दर्शन घेण्यात आपण वशिला लावून देवाजवळ जाऊ, पण देवाजवळ गेल्याच्या नंतर देव असा कमरेवर हात ठेवून उभा आहे. आणि कमरेवर हात ठेवून उभा आहे, देवाची नजर कशी नजर आहे, अशी सरळ नजर आहे. ते खाली कोण आलंय ते बघतच नाही भगवंत, त्याची नजर कुठे आहे महाराज, अशी सरळ नजर आहे. कुठं नजर असते त्याची, लांब जी लाईन लागलेली असते ना गोपाळपुरापासून तिकडं बसलेले जे वारकरीत ना महाराज उभं राहिलेले, तिकडं देवाची नजर असती, तिकडं देवाची दृष्टी असती. जे महाराज मधून घुसून दर्शनाला येतं ना त्याच्याजवळ देव बघत नाही, कारण देवाची नजर अशी समोर आहे, खाली नाही महाराज. विठाल विठाल हो, मधून घुसणाऱ्यावर देवाची दृष्टी लवकर पडत नाही, ती लांब असताना त्याच्यावर नजर फार देवाची असते. मग त्या विश्वामित्राच्या दर्शनाला लाईन लागली. लवकर सांगतो तुम्हाला, विश्वामित्राच्या दर्शनाला लाईन लागली आणि हनुमंतरायाला वाटलं आपण रामाच्या जवळचे भक्त आहेत, आपल्याला लवकर दर्शन भेटेल म्हणून हनुमंतराय मधून घुसले. पण ते अयोध्येतले लोक होते महाराज, ते अयोध्येतले लोक म्हणले ए हर भागो पिछे, चलो पिछे भागो, ए म्हणले बंदर चलो भागो पिछे, इथं मध्ये घुसायला जागा नाही, एवढं लांब रोख थांबलोत म्हणले, आम्ही काही येडं म्हणून थांबलोत का. महाराज घुसू दिलं नाही हनुमंतरायाला, अजिबात
गावात सुद्धा घुसू दिलं नाही. शेवटी नाविलाज झाला, आपली गदा घेतली आणि गदा घेऊन हनुमंतराय कुठे गेले, मागं जाऊन लाईनीमध्ये उभे राहिले महाराज. आणि लाईनीमध्ये उभे राहिल्याच्या नंतर आता ऐका, आता महाराज त्या ठिकाणी नारदजीचं आगमन झालं अयोध्येमध्ये. आणि जसं नारदजीचं अयोध्येमध्ये आगमन झालं, नारदजीने पाहिलं एवढी मोठी रांग लागली, तिकडं विश्वामित्र बसलेले आहेत आणि विश्वामित्राचं दर्शन घ्यायला एवढी मोठी रांग लागली. पाहिलं आणि नारदानं पाहिल्याच्या नंतर नारदानं पाहिलं कोणाला, हनुमंतरायाला. आणि जसं हनुमंतरायाला पाहिल्या बरोबर नारदाची टूप पेटली. नारदजी पळत 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 हनुमंतरायाजवळ गेले आणि हनुमंतरायाला म्हटले, हनुमंतजी काय अहो म्हणे, एवढे मोठे रामाचे भक्त तुम्ही, इतकं मोठं तुमचं नाव आहे. तुकोबरायत असं म्हणतात की तुमचं पात्र जर रामायणातून काढून टाकलं तर रामायण शून्य आहे. किती फुगवलं महाराज कुणाला, हनुमंतरायाला इतकं फुगवलं. काय म्हणले, अहो स्वतः महाराज भक्तीच्या वाटा तुकोबरायने तुम्हाला विचाराव्या. तुकोबरायासारखे महान संत पण ते सुद्धा तुम्हाला भक्तीच्या वाटा विचारतात. काय बरोबर आहे का ना, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. भक्तीच्या वाटा तुकोबरायने तुम्हाला विचारतात. इतके मोठे तुम्ही आणि तुम्ही असे खाली पत्रवाळीवर तिथं चवाळ्यावर बसले. असं कोण म्हणतं, ज्यावेळेस आपण एखाद्याला मोठं करायचं असतं ना, हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं असतं, तेव्हा माणसं असे काय करते, 2-4 पंप त्याला मारते. तसं महाराज हनुमंतरायाला 2-4 पंप कोणी मारले, नारदजींनी मारले. जसे नारदजींनी पंप मारले, हनुमंतराय म्हणायला लागले, बरोबर आहे नारदजी, तुमचा एवढा मोठा मी रामाचा भक्त आहे ना. असं लाईनीमध्ये मागं उभं राहिलो. त्यावेळेस हनुमंतरायाला ते नारदजी म्हटले, अहो काय करता तुम्ही, कशाला कोणाचं दर्शन घेता, अहो त्या विश्वामित्राचं दर्शन घेता. काय करायचंय म्हणले आपल्याला विश्वामित्राचं दर्शन घेऊन, आपल्याला आपले राम श्रेष्ठ आहेत, आपल्याला काय करायचंय विश्वामित्राचं दर्शन घेऊन. ते असतील म्हणले आपल्या रामाचे गुरु, पण आपल्याला काय करायचंय रामाच्या गुरुचं. मग काय करू म्हणले, नारदाने सांगितलं, इथून उडी हाना, डायरेक्ट प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्या आणि माघारी फिरा म्हणले. असं म्हणल्याच्या नंतर हनुमंतरायाला पटलं. हनुमंतरायानं गदा घेतली, तिथून जी उडी मारली ती डायरेक्ट कुणाच्या, रामाच्या पायाजवळ. आणि जशी रामाच्या पायाजवळ उडी मारल्या बरोबर रामाचं दर्शन घेतलं आणि रामाचं दर्शन घेऊन विश्वामित्राकडे बघितलं सुद्धा नाही, तसेच माघारी फिरले. कोण, हनुमंतराय. आणि व्यवहार असं सांगतो, एकाचं दर्शन घेतलं आणि एकाचं दर्शन नाही घेतलं तर त्या माणसाला राग येतो महाराज. थोडक्यात सांगायचं झालं तर एकाचा उदो केला आणि एकाचं जर नाही नाव घेतलं तर त्या माणसाला काय येतो, राग येतो महाराज. एका म्हणता भले तुझ्या सहजीची निंदिले. म्हणून महाराज तसा महाराज त्या विश्वामित्राला इतका राग आला, तळपायच्या मस्तकात गेली. राम प्रभूला म्हटले, रामा अरे तू माझा शिष्य आहे का काय, अरे कोण आहे तो बंदर, अरे कोण आहे तो, अरे त्याने तुझं दर्शन घेतलं आणि माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणले, तुम्ही शांत व्हा, तो माझा शिष्य हनुमंतराय आहे, त्याने मला इतकी मदत केलेली. असं म्हटल्याच्या नंतर विश्वामित्र म्हटले, अरे तो तुझा शिष्य झाला पण त्याला एवढं कळत नाही का, मी तुझा गुरु आहे, त्यानं माझं दर्शन का घेतलं नाही. अरे म्हणले काय करायचं मग. विश्वामित्र म्हणले, लाव बाण आणि टाक मारून म्हणले त्या हनुमंतरायाला. असं म्हणल्याबरोबर हे हनुमंतराय लट कापायला लागले. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत हनुमंतराय कापायला लागले. हनुमंतराय नारदाजवळ गेले. नारदाला म्हटले, अहो काय केलं तुम्ही हे, आता तिकडं प्रभू रामचंद्राचा बाण येईल, मला मारून टाकल, काय केलं तुम्ही हे. नारदजी म्हटले, घाबरू नका, मैं आपके साथ, तो चिंता की क्या बात. कोण म्हणले, नारदजी म्हणले, घाबरू नका म्हणले, मी तुमच्या सोबत आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही. अहो करायचं काय नाही म्हणे, तिकडून रामाचा बाण येईल, तुम्ही खाली बसा. अरे म्हणले, काय येडा माणूस आहे ना. हनुमंतराय म्हणले, तिकडून रामाचा बाण येईल आणि तुम्ही खाली बसा म्हणता. अहो काय खाली बसायची वेळ आहे का, युद्धाची वेळ आहे, तिकडे राम बाण येईल आणि मला मारून टाकून तुम्ही खाली बसा म्हणताय. अहो म्हणले, हनुमंतराय तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही खाली तर बसा, मी तुम्हाला सांगतो. बसले खाली. बसल्याच्या नंतर मग काय करायचं, लावा डोळे म्हणले. आणि लावले डोळे आणि काय करायचं आता, काय नाही म्हणले, घ्या आपल्या प्रभू रामचंद्राचं नाव. जसं प्रभू रामचंद्राचं नाव घ्या म्हणल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचं भजन करायला सुरुवात केली. जसं महाराज हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं, नाव घेतल्याबरोबर महाराज सगळी अयोध्या दुमदुबायला लागली. प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायला सुरुवात केलं. मंगल भवन मंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजीर बिहारी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हनुमंतरायाने भजन
चालू केलं. तिकडून प्रभू रामचंद्राने बाण लावला, एक बाण सोडला महाराज. जसा बाण हनुमंतरायाकडे सोडला, अयोध्या की म्हणू लागली की आता हनुमंतराय वाचत नाही. बाण सोडला, बाण महाराज हनुमंतरायाजवळ आला. हनुमंतरायाचं भजन चाललेलं होतं. तिकडून रामबाण आला, हनुमंतरायाजवळ आला. आल्याच्या नंतर थांबला, हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, हनुमंतरायाला प्रदक्षिणा मारली आणि परत रामाच्या भात्यात जाऊन अडकला. योग बाण भात्यात जाऊन अडकल्याच्या नंतर विश्वामित्र तर महाराज तडतड नाचूच लागले. विश्वामित्र म्हणले, अरे रामा, तुझा भक्त आहे म्हणून मारत नाहीस का? प्रभू रामचंद्र म्हणली, 3 बाण लावतो हनुमंतरायाचा खेळ समाप्त करतो. 3 बाण लावले, 3 बाण सोडले. 3 बाण सोडल्याच्या नंतर 3 बाण आले, हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा मारली आणि परत रामाच्या भात्यात जाऊन अडकले. आता तर महाराज विश्वामित्र तिकडं तडतड नाचायलाच लागले. महाराज डोळे लाल केले. तवर महाराज प्रभू रामचंद्र म्हणली, 21 बाण लावतो आणि हनुमंतरायाचा काटा काढतो, हनुमंतरायाला मारतोच म्हणली. 21 बाण लावले. आखी अयोध्या महाराज पाहू लागली. आखी अयोध्या म्हणली, आता काय हनुमंतराय वाचत नाही. 21 बाण लावले, 21 बाण सोडले. जसे 21 बाण आले ना महाराज, आल्याबरोबर तिकडं हनुमंतरायाचं भजन चाललेलं होतं. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि हनुमंतरायाला प्रदक्षिणा मारली. परत रामाच्या भात्यात जाऊन अडकले. आणि असं बघितलं सगळं विश्वामित्र रागाच्या भरात थया 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 नाचू लागले. तेवढ्यात इकडून नारायण 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 करत 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 हे नारदजी उड्या मारत मारत कोणाजवळ गेले? विश्वामित्राजवळ गेले. आणि विश्वामित्राला म्हणले, विश्वामित्र बघा म्हणले, इकडं तुमचा राम आहे आणि तिकडं आमचं नाम आहे म्हणले. बघा कोण श्रेष्ठ आहे, तुमचा राम श्रेष्ठ आहे का आमचं नाम श्रेष्ठ आहे? विठाला 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 विठाला. हो, म्हणून तुकोबाराय म्हणतात, इतकं भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे की त्या भगवंताच्या नामात इतकी ताकद आहे की मृत्यूवर सुद्धा विजय मिळवता येईल, इतकी भगवंताच्या नामात ताकद आहे. म्हणून भगवंताच्या नामामुळे हे सगळं घडलं. तुकोबारायांनी सांगितलं, एवढं सगळं भगवंताच्या नामामुळे घडलं. आता राहिलेलं आयुष्य काय करणार? तुकाराम महाराज म्हणतात, राहिलेलं आयुष्य एक सुंदर मुक्ती नावाची मुलगी, मुक्ती नावाच्या मुलीबरोबर लग्न करणार. म्हणजे काय करणार? ती मुक्ती नावाची म्हणजे दुसरी तिसरी मुलगी नसून ती मुक्ती नावाची मुलगी म्हणजे सायुज्य रूपी मुक्ती. आणि ती सायुज्य रूपी मुक्ती ज्या पुरुषाकडे वैराग्य त्या पुरुषाच्या गळ्यात माळ घालते. म्हणून ते सायुज्य रूपी मुक्ती बरोबर माझं लग्न आणि तिच्यासोबत मी राहिलेलं आयुष्य खेळीमेळ आनंदी वातावरणात घालणार आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलं विसावा, कुंटली या धावा तृष्णेची. तुकोबाराय म्हणतात, या अभंगामध्ये फक्त सांगितलेलं आहे की आपल्या जीवनाचा शेवट गोड व्हावा. आणि शेवट कसा गोड व्हावा हे तुकोबाराय या अभंगातून सांगतात आहे. अभंगावर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेच्या अभावी जेवढा आपल्याला चिंतन करता येईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी कैलासवासी दत्तात्रय संभाजी शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो आहेत. पहा, प्रत्येक माणूस जन्माला आला की त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे बरं का. मी तुम्हाला सांगून गेलो, कोणीच या ठिकाणी राहण्याकरता आलेलं नाही. आल्याच्या नंतर माणूस जात असतो. जोपर्यंत आहे त्या माणसाची किंमत केली पाहिजे, जोपर्यंत आहे त्या माणसाचा आपण आदर केला पाहिजे. एकदा माणूस जीवनातून निघून गेला की त्या माणसाला महाराज परत निघून गेल्याच्या नंतर आपण पाठीमागं कितीही रडलो तरी महाराज त्याला पुन्हा अर्थ राहत नाही. जोपर्यंत आहे त्या माणसाचं महाराज आपण आदर केला पाहिजे. आज त्यांना जाऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. प्रत्येकाला जावं लागणार आहे. आज ते निघून गेले, त्यांना जाऊन 1 वर्ष उलटून गेलं, त्यांना जाऊन 1 वर्ष उलटून गेलं. पण महाराज त्यांच्या पाठीमागं जेवढा सगळा परिवार आहे, सगळा त्यांचा परिवार महाराज पोरका झाला. घरातला आधार जाणं, एखादा घरातला करता माणूस गेला की त्या घराचा आधार निघून जात असतो. आज ते 1 वर्ष त्यांना उलटून गेलेलंही जाऊन, पण त्या घराचा आधार या ठिकाणावरून निघून गेलेला आहे. कारण घरातला करता माणूस जो असतो तो निघून गेल्याच्या नंतर त्या घराचा काय होतो? आधार जात असतो. तुम्ही पहा, पाठीमागं 15 ते 20 दिवसापूर्वी काश्मीर या ठिकाणी, पहलगाम या ठिकाणी बरं का, त्या अतिरेक्यांनी हल्ला केला. आणि अतिरेक्यांनी हल्ला केल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या दहशतवाद्यांनी महाराज विचारलं तुमचा धर्म कोणता आहे, आणि धर्म कोणता आहे विचारून काय केलं? हिंदू म्हटलं की त्याला गोळ्या घालायला सुरुवात केली आणि त्याला काय केलं? मारून टाकलं. महाराज त्याला काय केलं? मारून टाकलं. पण मारलं कोणाला? ऐका, कोणाला मारलं? त्या ठिकाणी इतके पर्यटक होते, इतके सगळेजण होते, पण त्या ठिकाणी मारलं फक्त कोणाला? त्या घरच्या आधाराला मारलं बरं का, त्या घरच्या कर्त्या पुरुषाला मारलं. अहो ती
एक जवान 7 दिवस आधी त्या जवानाचं लग्न झालं होतं आणि दोघं पती पत्नी फिरायला म्हणून त्या पहलगाम मध्ये गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या पहलगाम ठिकाणी फिरायला गेल्याच्या नंतर त्या अतिरेक्यांनी महाराज त्या जवानाला धर्म विचारून मारलं महाराज. आणि जसं त्या धर्म विचारून त्या जवानाला मारलं ना, मारल्याबरोबर त्या जवानाची पत्नी जी होती ती जवानाची पत्नी महाराज धाई मुकळून रडत होती आणि रडत असताना ती जवानाची पत्नी त्या अतिरेक्यांना म्हणली की अरे बाबा नो, तुम्ही माझ्या पतीला मारलं पण या ठिकाणी मलाही तुम्ही मारून टाका. ज्या अर्थी तुम्ही माझ्या पतीला मारलंय ना, आता या जगामध्ये माझं कोणी या ठिकाणी राहिलेलं नाही. कारण आपला पती आपल्या जीवनातून निघून गेल्याच्या नंतर त्या पत्नीला जीवनामध्ये दुसरं काही सुद्धा नसतं महाराज. आपला आधारच आपला निघून गेला. त्या पत्नीला वाटलं, त्या ताईला वाटलं की बाबा आज आपला पती या ठिकाणावरून यांनी मारून टाकलाय ना. त्या अतिरेक्यांना म्हणत होती की बाबा तुम्ही माझ्या पतीला मारलं, मला सुद्धा गोळ्या झाडा आणि मला सुद्धा काय करा, मारून टाका महाराज. का? आपला पतीच आपल्या जगात राहिला नाही तर आपला जगण्यात काय अर्थ आहे असं तिला वाटायचं महाराज. आणि ती ढाई मोकळून रडत होती. मला सांगायचे काय की त्या ठिकाणी त्या अतिरेकीने फक्त मारलं कोणाला? घरातले कर्ते जेवढे होते तेवढ्यांना सगळ्यांना मारलं महाराज. आणि घरातला आपला बाप जाणं, आपला पती जाणं, आपला भाऊ जाणं, आपला मित्र जाणं म्हणजे घरातला कर्ता पुरुष जाणं. ज्या वेळेस महाराज आपल्या घरातून आपला बाप निघून जातो, ज्या वेळेस आपली आई निघून जाते, त्यावेळेस महाराज त्या घरानं समजायचं की या ठिकाणी आपल्याला आधार देणार आता कोणी राहिलेलं नाही. ज्या दिवशी आपला आईबाप निघून आपल्या जीवनामधून जातात ना महाराज, त्या दिवशी आपल्या जीवनातला सगळा मायेचा सागर आटल्या जातो. लहानपणापासून आपल्यावरती आपल्याला जीव लावणारा आपला बाप आपल्या जीवनामधून निघून गेला की त्या माणसानं समजायचं की आता शाबासकीची थाप देणारा माणूस आपल्या जीवनामध्ये कोणी नाही. तुम्ही पहा, अरे टाटा, बिर्ला, अंबानी, आमदार असू द्या, खासदार असू द्या, मी म्हणतो पंतप्रधान मोदी असू द्या, त्यांची सुद्धा आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप पडू द्या, पण त्या शाबासकीला जेवढं महत्व नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम आणि त्याच्यापेक्षा जास्त जीव महाराज आपल्या बापानं आपल्या पाठीवरती टाकलेल्या थापीला असतो, आपल्या बापानं आपल्या पाठीवरती दिलेला शाबासकीला असतो. मी तर असं म्हणतो की ज्याच्या जीवनामधला बाप जातो महाराज, त्या दिवशी त्यांना समजावा का आपल्या जीवनामधला आपला मायेचा सागर आटला. बऱ्याच कीर्तनकारांनी, बऱ्याच प्रवचनकारांनी, बऱ्याच लोकांनी महाराज बाप रेखाटला, पण कशा पद्धतीने रेखाटला? मारझोड करणारा, घरामध्ये भांडण करणारा असा बाप रेखाटला. पण महाराज बापाची खरी व्याख्या काय? खरा बाप कोणाला म्हणायचं महाराज? अरे बाप आपल्याला अजून ओळखताच आला नाही. मी म्हणतो दादा, ज्या माणसाला जीवनामध्ये आपला बाप समजला ना, त्या दिवशी मी म्हणतो त्या माणसाला सर्व काही समजलं आणि त्यानं सर्वस्व जिंकलं महाराज. कारण मी म्हणतो दोन गोष्टीला जीवनामध्ये घाबरावं माणसानं. एक म्हणजे आपल्या जीवनात केलेला आपण पाप, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला बाप. जर तुम्ही पापाला घाबरले तर तुमचा परमार्थ नीट आहे, आणि तुम्ही जर बापाला घाबरले तर तुमचा प्रपंच नीट आहे. विठाल विठाल. हो, जर आपल्या मुलाचा प्रपंच नीट व्हावा असं जर या जगामध्ये कोणाला वाटत असेल ना, तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे ती आपला बाप आहे. आपल्या बापाशिवाय आपल्याला कोणालाच वाटत नाही की आपल्या जीवनामध्ये आपल्या पोराबाळाचं चांगलं व्हावं, हे फक्त आपल्या बापाला आणि आपल्या आईलाच वाटत असतं. अरे आधार देणारे भरपूर असतात, पण मायेनं जीव लावणारा आणि आपल्यासाठी कष्ट करणारा फक्त एक बाप आणि आपली आई असते. ज्या दिवशी आपला बाप आणि आपली आई आपल्या जीवनामधून निघून जाते, त्या दिवशी आपल्या जीवनामधला मायेचा सागर आटल्या जातो महाराज. बाप किती मोठा आहे आणि बाप काय हे महाराज फक्त समजणाऱ्याला समजतं, बाकीच्यांना फक्त बाप आपल्याला मारझोड करणारा दिसतो. तुम्ही पहा, अरे बाप आपल्याला दोन थोबाडीत मारेल, बाप आपल्याला महाराज दोन कानाखाली मारेल आणि समजावून सांगेल, पण महाराज ज्या हातानं बापानं आपल्याला मारलेला आहे ना, रात्री त्याच हातानं बाप आपल्याला जीव सुद्धा घालत असतो. ध्यानात घ्या महाराज, बाप आपण पाहिला रेखाटला, पण कसा मारझोड करणारा, तापणारा बाप आपण पाहिला, पण खरा बाप काय हे आपल्याला अजून कोणाला समजलेलंच नाही. विठाल विठाल.
हो, आई वडिलांची सेवा महाराज जोपर्यंत आपण जिवंत आहे ना, जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. एकदा का आपल्या जीवनामधून आई वडील निघून गेल्याच्या नंतर परत काही या जीवनाला अर्थ राहत नाही. पहा, आपला बाप कसाही असू द्या, जोपर्यंत आपल्या बंगल्यामध्ये आपल्या वट्यावरती आपला बाप बसलेला आहे ना, कितीही म्हातारा बाप असू द्या, जोपर्यंत आपल्या घराच्या वट्यावरती आपल्या बंगल्याच्या वट्यावरती आपला बाप बसलेला आहे तोपर्यंत महाराज त्या घराकडे वाईट नजरेनं वाकड्या नजरेनं बघणाऱ्या कोणत्याच माणसाची हिंमत होत नाही. जोपर्यंत आपला बाप आपल्या घराच्या वट्यावरती, मग तो महाराज कितीही म्हातारा बाप असू द्या, जोपर्यंत आपल्या घराच्या वट्यावरती बाप बसलेला आहे ना तोपर्यंत त्या घराकडे वाकड्या नजरेनं कोण बघू शकत नाही. का? कारण त्या घरातला कर्ता पुरुष जिवंत आहे. त्या घरातला कर्ता पुरुष महाराज त्या ठिकाणी उभा आहे हे प्रत्येकाला माहिती असतं, म्हणून त्या ठिकाणी कोण वाकड्या नजरेनं बघत नाही. एकदा का बाप जीवनातून निघून गेला की मग महाराज त्या ठिकाणी त्या घराचा आधार खऱ्या अर्थानं जात असतो. एका कवीनं तर खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप घराचा तो पाया आणि कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. महाराज एका पैशासाठी आपला बाप झटत असतो. जीवनामध्ये आपल्याला बाप महाराज रडताना कधीच दिसत नाही, कारण त्या बापाला रडण्याची मुभा नसते. जीवनामध्ये एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये वाईट घडली आणि आपल्या आईला दुःख झालं तर आपली आई महाराज रडून मोकळी होते, पण त्या बापाला रडता येत नाही महाराज. त्या बापाला रडता येत नाही, त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही. का? कारण त्या बापाला रडण्याची मुभा नसते. आपली आई रडून मोकळी होते, रडून सांत्वन करते, पण बाप कधी रडत नाही महाराज. बाप जर रडत असेल ना तर फक्त 2च वेळेस बाप रडतो त्याच्या जीवनामध्ये. कोणत्या 2 वेळेस? बाप फक्त त्याच्या जीवनामध्ये 2दाच रडतो. एक म्हणजे ज्या वेळेस आपली मुलगी सासरी जाते त्या दिवशी त्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला 21 वर्षाचा आपला पोरगा जर आपल्याला लाथा बुक्क्याने हाणत असेल ना महाराज, त्या दिवशी महाराज त्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं. बाप फक्त जीवनामध्ये 2च वेळा रडतो महाराज. आपली मुलगी सासरी जाते ना त्यावेळेस बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि खऱ्या अर्थानं पहा, जर एखाद्या बापावरती सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती कोण असेल तर त्या घरामधली ती मुलगी. तुम्ही पहा, बाप रात्रीचा कितीही वेळा येऊ द्या, कितीही बाप उशिरा येऊ द्या, आल्याच्या नंतर महाराज सगळेजण झोपलेले असतील, सगळेजण झोपल्याच्या नंतर महाराज ज्या वेळेस त्या दाराचा दरवाजा खटखट खटखट बाप वाजवतो ना, आणि वाजवल्याच्या नंतर पळत पळत ती महाराज ती 18 वर्षाची पोरगी पळत पळत येते. आल्याच्या नंतर दरवाजा उघडते, आणि दरवाजा उघडल्याच्या नंतर महाराज सगळेजण त्या ठिकाणी खाऊन झोपलेले असतात. आपली पत्नी ही खाऊन झोपलेली असते, पण ती महाराज 18 वर्षाची जी पोरगी ना महाराज आपल्या बापाच्या प्रतीक्षेत उभी असते. ज्या दिवशी ती महाराज ती बाप आल्याच्या नंतर दरवाजा उघडून बापाला पाहिल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा ती पोरगी जर बापाला पहिल्यांदा काही विचारत असेल तर ते शब्द त्या बापाच्या कानावरती पडतात. ती पोरगी म्हणते बापाला, बाबा अहो सकाळपासून तुम्ही बाहेर गेलात, अहो सकाळी 10 वाजल्यापासून तुम्ही बाहेर गेलात, आता रात्रीची 1 वाजलाय, तुम्ही काय खाल्लं का नाही? तुमच्या पोटामध्ये काय गेलं का नाही? तुम्ही जेवलात का नाही? ही फक्त विचारणारी फक्त पोरगीच असते महाराज. त्या मुलीचा त्या बापावरती इतका जीव असतो की जोपर्यंत बाप आपला घरी येत नाही ना महाराज रात्री, तोपर्यंत ती मुलगी जेवत सुद्धा नाही महाराज. इतका महाराज त्या बापावरती प्रेम असतं, आणि त्या बापाचं सुद्धा त्या मुलीवरती काय प्रेम कमी असतं का महाराज? इतकं त्या प्रेम त्या बापाचं त्या मुलीवरती असतं. ज्या दिवशी महाराज त्याची मुलगी सासरी जाते ना महाराज, सासरी निघून जाते ना, त्या पोराचा हात धरून सासरी निघून गेल्याच्या नंतर जात असताना सगळेजण रडतात. आई रडत असते ढाई मोकळून, आई मोठ्या मोठ्यानं रडते, बहिणी मोठ्या मोठ्यानं रडतात, भाऊ सुद्धा महाराज मोठ्या मोठ्यानं रडतो, तिच्या आलेल्या मैत्रिणी सुद्धा सगळेजण मोठ्या मोठ्यानं रडतात. सगळेजण महाराज त्या ठिकाणी गळ्यात पडून
रडत असतात, पण फक्त एक व्यक्ती असते ती म्हणजे त्या ठिकाणी रडत नाही, त्याचं नाव असतं बाप. ती बाप महाराज त्या ठिकाणी रडत नाही, तो बाप त्या ठिकाणी रडत नाही. तो बाप म्हणतो अरे चला जाऊ द्या, आपली पोरीला उशीर होतोय, जाऊ द्या पटकन, सरका बाजूला. सगळ्यांना बाजूला सरतो, त्या मुलीला वाटा लावतो आणि मुलीला वाटा लावल्याच्या नंतर ज्या वेळेस ती मुलगी सासरी निघून जाते ना, तो मुलगा घरात, तो बाप घरात जातो. घरात गेल्याच्या नंतर तिथे एका खोलीमध्ये जातो. खोलीमध्ये गेल्याच्या नंतर दरवाजा लावतो, दरवाजा आतमधून कडी लावतो आणि कडी लावल्याच्या नंतर तो बाप एक उशी घेतो आणि त्या उशीमध्ये तोंड घुसून महाराज ढसा ढसा रडतो महाराज तो बाप. का? कारण ज्या पोरीला आपण लहानाचं मोठं केलं, 18 वर्षापर्यंत ज्या पोरीला सांभाळलं, 18 वर्ष त्या पोरीला इतका जीव लावला, इतका आपण त्या पोरीनं आपल्यावरती जीव लावला, तो बाप महाराज ज्या दिवशी ती पोरगी आपल्या बापा देखत दुसऱ्या पोराचा हात धरून सासरी जाते ना, त्यावेळेस महाराज त्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं आणि बाप रडायला लागतो. का? कारण आजपासून आपल्याला दिदी आपली आपल्या घरामध्ये दिसणार नाही. आजपासून या ठिकाणी मला जेवलं का म्हणून विचारणारी माझी दिदी मला परत दिसणार नाही. तो महाराज बाप धाई मोकळून रडतो. म्हणून जोपर्यंत बाप जिवंत आहे ना महाराज, तोपर्यंत त्या बापाची कदर करा. जोपर्यंत तो बाप जिवंत आहे त्या बापाला महाराज आधार द्या. जोपर्यंत तो बाप महाराज जिवंत आहे ना, तोपर्यंत त्या बापाचा आधार बना. एकदा का आपल्या जीवनामधून बाप निघून गेला ना, त्या दिवशीपासून महाराज आपल्या जीवनामध्ये काही अर्थ राहत नाही. विठाल 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 विठाल. हो, म्हणून आपल्या आईबापांचा सांभाळ करा महाराज. बाप हे महाराज पात्र इतकं रंगवणारं पात्र आहे. वेळेच्या अभावी मी फक्त थांबतोय, नाही तर बाप इतकं आई वडिलांवर मला कितीही बोलायला लावा, मी 4-5 तास बोलायला तयार आहे महाराज. आई वडिलांवर, आई वडिलांची सेवा केली पाहिजे महाराज. आपल्यासारख्याने आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा करायला काही लागत नाही महाराज. तुम्ही पहा, आईची अपेक्षा वडिलांची अपेक्षा काही नसते. आईची अपेक्षा काय आहे महाराज? काहीच आईची अपेक्षा नाही. आई तुम्हाला 10-15 लाख रुपये मागत नाही, कोटभर रुपये मागत नाही. त्या आईची अपेक्षा असती फक्त एकच, की जीवनात दररोज महाराज त्या आपल्या पोरानं दिवसातून एकदा तरी फक्त आपल्याला विचारावं की आई तू जेवली का. एवढी त्या आईची अपेक्षा आहे महाराज. याच्यापेक्षा मोठी आईची अपेक्षा काहीच नाही महाराज, काही सुद्धा नाही. आपण एकदा दिवसातून एकदा सुद्धा आपण जर आपल्या आईला विचारत नाही जेवली का म्हणून महाराज, बाकीचे तुम्ही पहा, नाही त्याला आपण फोन करून विचारतो महाराज जेवली का म्हणून. बघा तुम्ही आजकालचे तरुण पोरं बघा तुम्ही, नाही त्याला फोन करून विचारतील जेवली का म्हणून, जेवली का नाही तर मेसेज टाकतील जेवली का म्हणून, पण आईला विचारणार नाही जेवली का म्हणून. इतका अवघड खेळ आहे महाराज. म्हणून त्या आईवडिलांची अपेक्षा जास्त काही नसते. म्हणून आईवडिलांची सेवा करा. अरे त्या पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली, इतकी सेवा केली, साक्षात भगवान परमात्मा आला. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळेहुनी झाला येता, निज प्रेमी भक्ती भक्ता घ्या आता म्हणत असे. पुंडलिकाच्या भावार्थ भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या पुंडलिकाला भेटण्यासाठी आला. पण पुंडलिकाने काय सांगितलं? मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत आहे महाराज. आई वडिलांची सेवा केली तर महाराज पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आजही विटेवरती उभा आहे बरं का. युगी 28 विटेवरी उभा भगवान परमात्मा आज विटेवरती उभा. काय? कारण पुंडलिकाच्या भेटीसाठी आला. कशामुळं? तर पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली. मी कायम म्हणत असतो, नका तुम्हाला पंढरपूरला जाता आलं नका जाऊ, नाही तुम्हाला आळंदीला जाता आलं नका जाऊ, नाही तुम्हाला काशीला जाता आलं नका जाऊ, नाही तुम्हाला पैठणला जाता आलं तर नका जाऊ. पण एकदा फक्त जीवनातून दिवसातून एक वेळेस फक्त आई वडिलांचे फक्त चरण पहा, आई वडिलांचं दर्शन घ्या. जेवढे तीर्थ तुम्ही केले ना महाराज, जेवढ्या तीर्थ तुम्ही केले नाहीत, जेवढे तुम्ही तीर्थ पाहताय, सगळ्या तीर्थाचं पुण्य महाराज आई वडिलांच्या एका दर्शनात आहे महाराज. सकळ तीर्थाची थुरी जे का माता पिते रे, तया सेवेशी शरीरे लोन केळे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या सेवेत किती पुण्य आहे. आईचं पात्र आणि वडिलांचं पात्र इतकं महत्वाचं आहे. एका गीतकाराने तर खूप सुंदर सांगितलेलं आहे महाराज. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार.
जेवढं महाराज आईचं वर्णन आहे ना तेवढंच महाराज वडिलांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. एका गीतकारानं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. ती गीतकार महाराज एक चांगली मोठी नेता होती, पण तिनं त्या गीतकारानं असं सुंदर वर्णन केलेलं आहे. मी तुम्हाला नाव आठवल्याच्या नंतर परत सांगेन, पण त्या गीतकारानं इतकं सुंदर वर्णन केलंय. बापावरती एवढी सुंदर कविता लिहिली, इतकी सुंदर कविता लिहिली की नक्की तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. विठाल विठाल हो, त्या गीतकाराने इतकं सुंदर वर्णन केले. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदर्याला किती ठिगळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होत या, मला कसस होत या, कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात. त्याचा वरम कष्टाचा पण सदा मी सुखात, त्याचा वरम कष्टाचा पण सदा मी सुखात. त्यानं बघितली सपना, त्यानं बघितली सपना, पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. महाराज खूप सुंदर वर्णन केलेले त्यांनी. ते म्हणतात अरे आपला बाप अनवाणी पायानं चालला, अरे झोपडी गळत असेल तर त्या झोपडीमध्ये सुद्धा आपला बाप राहिला, झोपडीमध्ये सुद्धा राहिला महाराज तो आपला बाप. माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातलेला, माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातलेला. झोपडीत गळताना बाप तसाच झोपल्याला, झोपडीत गळताना बाप तसाच झोपल्याला. त्याच्या अनवानी पायाना, त्याच्या अनवानी पायाना असं चटक बसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्या लेखिकेनं महाराज शेवटच्या वाक्यात असं सांगितलेलं आहे. ती लेखिका म्हणते मोठी साहेब झाले, पण साहेब झाले तरी सुद्धा मला आज समाधान नाही, कारण माझा बाप आज जिवंत नाही. ती लेखिका म्हणते आज मोठी साहेब झाले, माझ्या बापामुळे मी साहेब झाले, पण आज मला समाधान वाटत नाही. का? कारण महाराज आज माझा बाप जिवंत नाही. ती लेखिका म्हणते म्या लिव्हाया शिकले मग सभेत बोलले, म्या लिव्हाया शिकले मग सभेत बोलले. आज फुलात चालले पण काटे का बोचले, आज फुलात चालले पण काटे का बोचले. त्याच्या कष्टाचं चीज मी, त्याच्या कष्टाचं चीज मी असं रात्रंदिन करताना, त्याच्या कष्टाचं चीज मी असं रात्रंदिन करताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्याखाली आसवर कोणी मायेन पुसताना, माझ्या डोळ्याखाली आसवर कोणी मायेन पुसताना. उरी हुंदा का
बापाची सांगताना उरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना। म्हणून जोपर्यंत आपला बाप जिवंत आहे ना महाराज तोपर्यंत आपल्या बापाची कदर करा। एकदा का आपला बाप आपल्या जीवनामधून निघून गेला की परत महाराज जीवनाला काही अर्थ राहत नाही, नवे नवे जीवनाला काही आधार राहत नाही। एकदा का आपला आधार निघून गेला की त्या ठिकाणी महाराज परत आपल्या घराला सांभाळणारं कोण नसतं। मला प्रेमदादाकडे फक्त बघून एवढंच म्हणायचंय की दादा अरे जरी आपला बाप आपल्या जीवनामधून निघून गेला आता तुझं दुःख तुला माहिती काय येते, आम्हाला त्याचं दुःख सांगताही येणार नाही आणि आम्हाला ते कळणार सुद्धा नाही आणि आपण त्याचा दुःखाचा भागीदार सुद्धा होऊ देणार नाही। कारण महाराज मी कायम म्हणत असतो ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय असते, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय असते, ज्याला महाराज डोळा नाही ना त्याला विचारा डोळ्याची किंमत काय असते आणि ज्याला महाराज आईबाप नाही त्याला विचारा आईबापाची किंमत काय असते। ज्यावेळेस बाप निघून जातो ना महाराज जीवनातून त्यावेळेस सगळी जबाबदारी महाराज घरातल्या मोठ्या मुलावर पडत असते। अरे तुम्ही पहा एक पोरगा असा रस्त्याने जात असताना आपल्या बापासोबत जात होता, एका मोठ्या कपड्याच्या दुकानामध्ये गेला आणि कपड्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तिथं गेल्याबरोबर जर आपण त्या बापासोबत कपड्याच्या दुकानामध्ये गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर ते कपडे घेत असताना आपण काय करतो, हा ड्रेस आवडत नाही, तो ड्रेस आवडत नाही, हे आवडत नाही, ती आवडत नाही म्हणून एक 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 प्रकारचे ड्रेस काढतो आणि जो सगळ्यात चांगला ड्रेस आहे ना महाराज तो आपण घेतो। पण कसलाही विचार न करता कितीही किंमत असू द्या तो बाप आपल्यासाठी काय करतो, तो ड्रेस घेऊन देत असतो महाराज। कोणतीही वस्तू असू द्या तो बाप आपल्यासाठी घेऊन देतो। पण महाराज ज्या मुलाला बापच नाही त्या मुलांना महाराज कोणाकडे आधार काढायचा, कोणाकडे अपेक्षा करायच्या। महाराज ते फुटपाथ वरचं रस्त पोरग पाहत असतं की अरे हे पोरग आपल्या बापाला इतकं मागतंय, इतकं सगळं एवढी सगळी आपल्या बापाकडे अपेक्षा करतोय, तो बाप त्याला घेऊन देतोय आणि ते फुटपाथ वरचं पोरग म्हणतं की बाबा आज जर माझाही बाप असता तर या ठिकाणी मी सुद्धा अशा दुकानामध्ये गेलो असतो आणि एवढं सगळं मी घेतलं असतं, माझ्या बापाकडे हे घेतलं असतं, हे माझ्या बापाकडे मागितलं असतं। आणि तुम्ही पहा तुमच्या बापाकडे कोणतीही गोष्ट मागा बाप द्यायला कमी करत नाही। मी असं म्हणतो एखाद्या वेळेस देव प्रसन्न झाला आणि देवाला एखादी गोष्ट मागितली तर देव महाराज तुम्हाला काय करेल, ती गोष्ट महाराज देण्यासाठी थोडा विलंब लावेल, ती गोष्ट देण्यासाठी महाराज वेळ लावेल। पण एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या बापाला मागा ती बाप महाराज ती गोष्ट दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही। एवढं महाराज त्या बापाचं आपल्यावरती प्रेम असतं। म्हणून जोपर्यंत आपले आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही काय करा, आपल्या आईबापांचा आदर करा। प्रेमदादाला एवढंच सांगेल की बाबा आता या ठिकाणी आपले वडील तर राहिलेले नाहीत, आपले वडील या ठिकाणी राहिलेले नाही, मग वडील गेल्याच्या नंतर आपण सुद्धा खचून जायचं नाही। दादा या ठिकाणी एवढा समाज जमलेला आहे ना, एवढे सगळी मंडळी जमलेली आहेत, ही सगळी मंडळी महाराज भले तुझ्या दुःखामध्ये महाराज तुझं दुःख जे आहे ते महाराज यांना कळणार नाही, तुझं दुःख जे आहे ते यांना समजणार नाही, पण जेवढं तुझं दुःख आहे ना महाराज तेवढं दुःख ही सगळी लोक वाटून घेतल्याशिवाय राहणार नाही। हा सगळा आधार तुझ्या सोबत आहे म्हणून तू खचून जाऊ नको। जोपर्यंत जेवढं तुला महाराज करता येईल तेवढं तू करण्याचा प्रयत्न कर। असो दुःखातून सावरण्यासाठी मी एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की बाबा हा प्रेमदादा असेल आदी करून ही सर्व त्या या परिवारातील सर्वच मंडळी असतील भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की बाबा त्या दुःखातून सावरण्यासाठी यांना शक्ती देवो। सुंदर असं या ठिकाणी त्यांनी आयोजन केलं। जेवढं